Hello everybody. Sorry for late. आज आपण या ठिकाणी डायरेक्ट टॉपिककडे वळूया. सर्वप्रथम या ठिकाणी आपल्याला मागच्या तासिकेला आपण व्हॉइस पाहिला होता. त्यानंतर या ठिकाणी आपण डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच पाहणार आहोत. तर डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच हा स्कॉलरशिप मध्ये कंपल्सरी एक क्वेश्चन येतो आहे. याच्यामध्ये क्वेश्चन येण्याचे प्रकार वेगवेगळे आहेत, ते आपण डिटेल मध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय. तुम्ही स्पीच म्हणजे आपलं बोलणं जे आहे त्याला आपण स्पीच असं म्हणतो. मग प्रत्यक्ष कथन किंवा प्रत्यक्ष बोलणं जे आहे आणि अप्रत्यक्ष बोलणं आहे, या दोन्हीमध्ये काय फरक आहे ते त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. डायरेक्ट स्पीच म्हणजे प्रत्यक्ष त्या ठिकाणी व्यक्ती बोलतो, ज्या व्यक्तीच्या तोंडचं वाक्य आहे ते वाक्य म्हणजे प्रत्यक्ष कथन होय. आणि या ठिकाणी इनडायरेक्ट स्पीच म्हणजे ते बोललेलं जे वाक्य आहे ते वाक्य त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्या शब्दांमध्ये बदलून सांगायचं आहे. याचं उदाहरण द्यायचं जर झालं तर आपण एखादा मेसेज, आपल्याला कोणीतरी घरी येतं आणि सांगतं की तुझ्या वडिलांना एवढा एवढा निरोप दे. मग आपण त्याच्या तोंडचं जे वाक्य आहे ते थोडंसं वाक्य आपल्या शब्दामध्ये बदलतो. तुमचे मित्र आले होते, तुमच्या मित्रांनी त्या ठिकाणी असा असा संदेश दिला आहे. म्हणजे आपण हे जे शब्द बदलतो त्याच म्हणजे डायरेक्ट टू त्या ठिकाणी इनडायरेक्ट स्पीच करत असतो. तर आपल्याला यामध्ये पुढे जे टॉपिक पाहिजे आहेत त्यामध्ये सर्वात प्रथम डायरेक्ट स्पीच म्हणजे आताच मी तुम्हाला सांगितलं की प्रत्यक्ष कथन होय. या प्रत्यक्ष कथनामध्ये आपल्याला जे काही वाक्य येणार आहेत, फॉर एक्झाम्पल राहुल सेड, ओके, राहुल सेड टू सुधीर, आय एम गोइंग टू मुंबई टुडे विथ माय फादर. आता या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं काय, कोणतं वाक्य आहे, तर इथे जे वाक्य आलेले आहे पहा, आय एम गोइंग टू मुंबई टुडे विथ माय फादर. म्हणजे इथे बोलणारा कोण आहे, तर राहुल बोलतोय. आणि तो बोलत असताना त्याचे जे काही वाक्य आहे, त्याचं जे काही मत मांडलेलं आहे, त्याने त्याचं स्पीच जे दिलेलं आहे ते इन ब्रॅकेट मध्ये आलेलं आहे. म्हणजेच काय, या ठिकाणचा जो बोलणारा व्यक्ती आहे तो डायरेक्ट स्वतःच्या शब्दांमध्ये जे सांगतोय त्याला त्या ठिकाणी डायरेक्ट स्पीच आपल्याला म्हणायचंय किंवा त्याला बोललं जातं. त्याचबरोबर त्या ठिकाणी डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच मध्ये काय बदल असतो, तर सगळ्यात महत्वाचं आपण या ठिकाणी पाहणार आहोत की रिपोर्टर कोण आहे. जो बोलणारा असतो त्याला आपण रिपोर्टर म्हणतो. मागच्या वाक्यामध्ये आपण पाहिलं राहुल जो आहे तो स्पीकर आहे, त्यालाच रिपोर्टर म्हटलं जातं, त्यालाच स्पीकर म्हटलं जातंय आणि त्यालाच त्या ठिकाणी सब्जेक्ट ऑफ द रिपोर्टिंग वर्ब असं म्हटलं जातं. मग या ठिकाणी हा जो रिपोर्टर आहे तो रिपोर्ट करतोय, तो आपल्याला काहीतरी सांगतोय, म्हणून त्याला आपण रिपोर्टर म्हणायचंय. कारण तुम्हाला क्वेश्चन पेपर मध्ये स्कॉलरशिपच्या सुद्धा विचारलं जातं, इन अबाव सेंटेन्स विच इज द रिपोर्टर. वर दिलेलं जे काही वाक्य आहे त्या वाक्यामध्ये रिपोर्टर कोण आहे किंवा स्पीकर कोण आहे किंवा त्या ठिकाणी सब्जेक्ट ऑफ द रिपोर्टिंग वर्ब कोणता आहे, तर त्या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे राहुल. त्यानंतर पुढचं आहे रिपोर्टिंग वर्ब. आताच आपण जे वाक्य पाहिलं होतं त्याला रिपोर्टिंग वर्ब म्हणजे काय, तो ज्या काळामध्ये बोलतोय, म्हणजेच तो कदाचित प्रेझेंट मध्ये बोलत असेल तर ते सेज येईल, टेल्स येईल, ऍडवाइस येईल, सजेस्ट येईल, काय एक्सक्लेम येईल. हे जे काय आहे त्या ठिकाणी ते कदाचित प्रेझेंट मध्ये असेल किंवा पास्ट मध्ये असेल. म्हणजे तो रिपोर्ट जो करतोय ती जी ऍक्शन दाखवली जाते ती ऍक्शन कशामध्ये आहे, तर त्याला म्हणायचंय रिपोर्टिंग वर्ब किंवा इंट्रोडक्टरी वर्ब. आणि आपल्या राहुल सेड टू जे वाक्य आलं होतं तर त्याच्यामध्ये सेड टू हे काय आहे, आपलं रिपोर्टिंग वर्ब आहे. त्यानंतर थर्ड भाग आहे लिस्नर किंवा ऑब्जेक्ट ऑफ द रिपोर्टिंग वर्ब. काय बदल आहे याच्यामध्ये, पहिला आपण पाहिलं होता स्पीकर आहे म्हणजे बोलणारा व्यक्ती, तो जे काय कशामध्ये बोलतोय त्याला आपण म्हणतोय रिपोर्टिंग वर्ब, तो जे रिपोर्ट करतोय त्याला म्हणतोय आपण रिपोर्टिंग वर्ब, आणि ते जे बोलणारं वाक्य कोणीतरी ऐकतो आहे त्याला आपण म्हणणार आहोत लिस्नर. ओके, तर या ठिकाणी आपल्याला लिस्नर जो आलेला आहे तो सुधीर आहे आणि स्पीकर जो आहे तो
राहुल आहे. अशा पद्धतीने डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये आपल्याला ह्या 2-3 गोष्टी ज्या आहेत तेवढ्याच महत्वाच्या आहेत. स्पीकर कदाचित येईल पण किंवा येणार पण नाहीये. डोंट वरी अबाउट दॅट. त्याची काळजी करायची नाहीये. पण स्पीकर डेफिनेटली असणार आहे. रिपोर्टिंग वर्क जे आहे तेही डेफिनेट असणार आहे. कदाचित लिस्नर असेल किंवा नसेल. तर असेल तर काय करायचंय, नसेल तर काय करायचंय ते आपण पुढे पाहणार आहोत. पहा, पहिला स्पीकर आला, दुसरा त्या ठिकाणी रिपोर्टिंग वर्ब आलेला आहे, त्यानंतर लिस्नर आलेला आहे आणि त्यानंतर काय येतो तर कॉमा. आणि या कॉमा नंतर डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये जी सेंटेन्स येतं आपण जे स्टार्टिंगला पाहिलं होतं त्याचे जे आपण फॅक्ट पाहिलेले आहेत तर रिपोर्टिंग स्पीच किंवा डायरेक्ट स्पीच, त्या ठिकाणी जे रिपोर्ट केलेलं वाक्य आहे त्याच्या तोंडचं जे वाक्य आहे ते डायरेक्ट त्यानं स्वतः मांडलेलं आहे म्हणून त्याला डायरेक्ट स्पीच आपण म्हटलेलं आहे. आणि मग ते वाक्य कोणतं होतं तर ते डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये येतं. इथेही आपल्याला एक गोष्ट ध्यानात ठेवायची, कदाचित पंक्च्युएशन साठी जो काही आपण विरामचिन्हाचा प्रश्न पाहतो त्या विरामचिन्हाच्या प्रश्नासाठी सुद्धा हा डायरेक्ट इनडायरेक्ट इम्पॉर्टंट आहे. कारण डेफिनेटली याच प्रकारचं वाक्य दिलं जातं आणि याच्यामध्ये किती विरामचिन्ह आलेले आहेत किंवा कोणतं विरामचिन्ह दिलेलं नाहीये किंवा कोणतं विरामचिन्ह आवश्यक आहे हे त्या ठिकाणी आपल्याला महत्वाचं आहे किंवा सांगायचं असतं. ते आपल्याला या ठिकाणी ओळखता आलं पाहिजे. म्हणून पहिला फॅक्ट पाहिला आपण स्पीकर, दुसरा पाहिला आपण रिपोर्टिंग वर्ब, तिसरा पाहिला आपण लिस्नर आणि त्या ठिकाणी त्यानंतर कॉमा आणि कॉमा नंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये जे काही आलेलं आहे ते रिपोर्टिंग स्पीच किंवा डायरेक्ट स्पीच. तर त्या वाक्य कोणतं होतं, आय एम गोइंग टू मुंबई टुडे विथ माय फादर. ओके, हे त्या ठिकाणी आपल्याला सेंटेन्स होतं. अशा पद्धतीने आपल्याला डायरेक्ट आणि इनडायरेक्टचे जे घटक आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत. आता आपण पाहिलं डायरेक्ट स्पीच. आता याचं आपल्याला कन्वर्ट करायचंय कशामध्ये तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये. आता आपण हे वाक्य दुसऱ्याला सांगणार आहोत किंवा आपण बदलणार आहोत तर मग काय बदल करावा लागतो तो आपल्याला पॉइंट त्या ठिकाणी करावा लागणार आहे. तर वाक्य आहे राहुल सेड टू सुधीर आय एम गोइंग टू मुंबई टुडे विथ माय फादर. आता हे डायरेक्ट आहे का इनडायरेक्ट आहे ते आपल्याला फॅक्ट वरून बघणार आहे. बघा, राहुल या ठिकाणी स्पीकर आहे, सेड टू त्या ठिकाणी रिपोर्टिंग वर्ब आहे, सुधीर आलेला आहे तो लिस्नर आहे, त्यानंतर कॉमा आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये जे काही स्पीच आलेलं आहे ते डायरेक्ट स्पीच आहे किंवा रिपोर्टिंग स्पीच त्याला म्हणूया. तर हे आपल्याला कन्वर्ट करताना इनडायरेक्ट मध्ये करत असताना काय करावं लागणार आहे तर पुढे आपल्याला फॉर एक्झाम्पल मी घेतलेलं आहे. बघा बरं काय काय बदल दिसतोय तुम्हाला याच्यामध्ये. पहा, पहिला इथे सेट टू आहे, बघा राहुल जशाच तसं आलेला आहे. इथे सेट टू आहे, इथे काय आलाय टोल्ड आलेला आहे. त्यानंतर लिस्नर सुधीर आहे, पहा इथे सुधीर आलेला आहे. त्यानंतर कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा इथे कॅन्सल झालेले आहेत आणि हे कॅन्सल झालेत तर हे दोन जे वाक्य आहेत हे दोन वाक्य रिपोर्टिंग वर्बचं सेंटेन्स आणि स्पीचचं सेंटेन्स कनेक्ट केलं गेलेलं आहे या कन्व्हेन्शन. तर ते त्या ठिकाणी कोणतं आलेलं आहे तर दॅट आलेलं आहे. त्यानंतर पहा इथे आय आलाय, त्याच्या जागेवर काय चेंज झालाय ही झालेला आहे. इथे पहा एम आलेला आहे, इथे वॉच झालेला आहे. त्यानंतर अजून काय बदल दिसतोय आपल्याला, पहा इथे टुडे आलेला आहे, या ठिकाणी दॅट डे झालेला आहे आणि इथे माय फादर आलेला आहे. कारण कोण बोलणार आहे तर राहुल बोलतोय माय फादर. तर त्यामुळे आपण उत्तर सांगत असताना किंवा इनडायरेक्ट करत असताना आपल्याला हिज फादर, माझे वडील तो म्हणतोय तर आपल्याला त्यांचे वडील असं म्हणायचं आहे. हा जो बदल आहे तो बदल त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा आहे आणि हाच बदल म्हणजे डायरेक्ट टू इनडायरेक्ट आहे. ओके, तर जो बदल आहे तो बदल आपल्याला या ठिकाणी अपेक्षित आहे. एवढ्या गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहेत. एक नंबर ध्यानात ठेवा, जो स्पीकर आहे हा स्पीकर वाक्याच्या सुरुवातीला येणार आहे. का सांगतो आहे सर, स्पीकर कदाचित लास्टला असतो, कधी कधी स्पीकर मध्ये पण असतो, म्हणून या ठिकाणी आपल्याला स्पीकर फर्स्ट घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी हा जो सेड टू रिपोर्टिंग वर्ब आलेला आहे ते कन्वर्ट करायचं आहे. ते कन्वर्ट वाक्यानुसार कसं करायचंय ते आपण पुढे पाहणार आहोत. त्यानंतर पुढे लिस्नर असेल तर घ्या, कधी कधी तो
हाक मारलेली असते, एक्सप्रेस केलेलं असतं, म्हणजे तो इन्व्हर्टेड कॉमा म्हणजे स्पीच मध्ये गेलेला असतो, तो त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचा असतो. त्यानंतर हे महत्वाचं आहे, दोन्ही सेंटेन्स आपल्याला कंबाईन करायचे आहेत, म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला कनेक्टिव्ह वापरायचं आहे आणि हे कनेक्टिव्ह वाक्याच्या प्रकारानुसार आहे, आपण ते पाहणार आहोत. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला प्रोनाउन्स मध्ये बदल पाहिजे आहे. जसं इथं आय आलेला आहे, आयचा आपण ही केलेला आहे. हे जे प्रोनाउन्स आहेत ते प्रोनाउन्स मध्ये बदल करावा लागणार आहे. त्यानंतर इथे टेन्स आहे, तो टेन्स मध्ये पण बदल करावा लागणार आहे. आणि त्याचबरोबर काही पॉइंटर वर्ड्स असतात, ज्याला आपण ठिकाणदर्शक किंवा वेळदर्शक, दिशादर्शक, हे जे शब्द आहेत, हे शब्द त्या ठिकाणी आपल्याला बदलावे लागतात, डायरेक्टचे इनडायरेक्ट करत असताना. ओके, आता जे आपण मी तुम्हाला फॅक्ट सांगितले, सर्वप्रथम स्पीकर, त्यालाच आपण रिपोर्टर मधलंय. 2 नंबर रिपोर्टिंग वर्ब, 3 नंबर लिस्नर, 4 नंबर कनेक्टिव्ह, 5 नंबर टेन्स, 6 नंबर प्रोनाउन्स आणि 7 नंबर पॉइंटर वर्ड्स. जे आपल्याला या ठिकाणी क्लिअर झाले की त्या ठिकाणी डायरेक्ट इनडायरेक्ट समजायला नव्हे, त्या ठिकाणी कोणतीही गोष्ट चेंज करायला आपल्याला काहीच अडचण येणार नाही आणि हा मुद्दा जो आहे तो इझिली आपल्याला समजणार आहे. पहा, आता हा जो काही आपल्याला बदल करायचा आहे, काइंड्स ऑफ सेंटेन्सेस, मी तुम्हाला आताच म्हटलं की स्पीकर जे बोलतो आहे तो कोणत्या प्रकारामध्ये बोलतो आहे, कोणत्या वाक्याच्या प्रकारामध्ये बोलतो आहे, तो त्या ठिकाणी आपल्याला महत्वाचा आहे. आणि यामध्ये जसे वाक्याचे प्रकार आपण पाहणारच आहोत पुढे, तर या ठिकाणी स्टेटमेंट आलेला आहे. इथे स्टेटमेंट, व्हॉट डू यू मीन बाय स्टेटमेंट? विधानार्थी वाक्य म्हणजे काय? तर यामध्ये सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, याच्यावरती एक आपला लेसन झालेला आहे बा. त्याच्यामध्ये सरांनी आपल्याला सांगितलेले आहेत वाक्याचे जे प्रकार आहेत ते प्रकार, हे जे स्ट्रक्चर आहे या वाक्याच्या स्ट्रक्चरनुसार वाक्याचे 4 प्रकार केले गेले आहेत, ज्याच्यामध्ये सुरुवातीला सब्जेक्ट असतो, नंतर वर्ब असतं, नंतर ऑब्जेक्ट असतं, सरळ सरळ विधान असतं, त्याला आपण स्टेटमेंट म्हणतो. ओके, आणि हे स्टेटमेंट जे आहे ते स्टेटमेंट आणि त्या रिपोर्टिंग वर्ब मध्ये काय काय आलेलं असतं पहा. से प्रेझेंट मध्ये असेल तर, पास्ट मध्ये असेल तर या ठिकाणी सेड किंवा सेड टू आलेला असेल, टेल आलेला असेल कधी कधी तर भूतकाळ असेल, पास्ट टेन्स असेल तर पास्ट मध्ये रिपोर्टिंग वर्ब असेल तर टोल्ड आलेला असेल. त्याचबरोबर इथे सजेस्ट आलेला आहे, पास्ट असेल तर इथे सजेस्टेड आलेलं असेल. ओके, म्हणजे हे रिपोर्टिंग वर्ब झालं. जे टेन्स जो काही स्टेटमेंट आहे, जर पुढचं रिपोर्ट जे ज्याला आपण वाक्य म्हणतो की ते वाक्य जे आहे ते कशामध्ये आलेलं आहे तर सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, म्हणजे अशा पद्धतीचं स्टेटमेंट आलं असेल तर आपल्याला कनेक्टर त्या ठिकाणी कोणतं वापरावं लागणार आहे तर पहा, या ठिकाणी मी कनेक्टर पण लिहिलेले आहेत. इथे हा जे कनेक्टर आहे असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये तर दॅट येणार आहे. ओके, सगळ्यात पहिला नियम समजलाय असेल तुम्हाला की जे स्टेटमेंट असेल तर कनेक्टिव्ह जे आहेत हे कनेक्टिव्ह आपल्याला कशाने जोडायचंय, दॅटने जोडायचंय. हे पहिलं झालं. त्यानंतर WH क्वेश्चन पहा, या ठिकाणी हा WH जो क्वेश्चन आलेला आहे, या WH क्वेश्चन मध्ये स्ट्रक्चर काय असतं? सगळ्यात पहिले WH वर्ड असतो, तो व्हाय असेल, व्हॉट असेल, विच असेल, व्हेअर असेल, व्हेन असेल. ओके, WH वर्ड किंवा हाऊ असेल, हाऊ मेनी असेल, हाऊ फार असेल, की कोणत्याही WH वर्ड त्या ठिकाणी आलेला असेल. आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी हेल्पिंग वर्ब आलेलं असतं, त्याशिवाय क्वेश्चन होतच नाही, लक्षात ठेवा. त्यानंतर सब्जेक्ट, त्यानंतर वर्ब, त्यानंतर ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट आलेलं असतं. हे स्ट्रक्चर असतं. आणि या ठिकाणी आपण पाहिलं होतं सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. काय बदल दिसला दोन्ही मध्ये? पहा, इथेही सब्जेक्ट आहे, वर्ब आहे, ऑब्जेक्ट आहे, पण याच्या स्टार्टिंगला जे आलेलं आहे ते आहे WH वर्ड प्लस हेल्पिंग वर्ब. ओके, आता WH वर्ड जो आहे तो अजून आपल्या एका ठिकाणी येणार आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये, तिथेही आपल्याला पाहायचं आहे काय जो चेंज होणार आहे तो आपल्याला तिथेही पाहायचा आहे. फक्त ध्यानात ठेवा स्ट्रक्चर काय आहे. याच्यामध्ये शेवटी क्वेश्चन मार्क आलेला असतो, याच्यामध्ये फुल स्टॉप आलेला असतो. कदाचित विरामचिन्ह घालायला आला तर त्या ठिकाणी क्वेश्चन मार्क्स येणार नाहीये. मग आपल्याला तो क्वेश्चन आहे की एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे,
ते आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे. म्हणून स्ट्रक्चर फक्त ध्यानात ठेवा. WH वर्ड नंतर हेल्पिंग वर्ब आला पाहिजे. WH वर्ड नंतर हेल्पिंग वर्ब नंतर सब्जेक्ट आला पाहिजे, तर तो क्वेश्चन असतो. मग याच्यामध्ये हे रिपोर्टिंग वर्ब जे आहे ते रिपोर्टिंग वर्ब कोणते येतात बघा, आस्क किंवा इन्क्वायर, प्रेझेंट टेन्स मध्ये झाले. तर तेच पास्ट मध्ये असेल तर काय येणार आहे, आस्क येणार आहे किंवा इन्क्वायर येणार आहे. ओके, जे एक्झाम मध्ये आलेलं असेल ते त्या ठिकाणी तुम्हाला त्या प्रकारामध्ये अंडरस्टँड करायचंय. आणि इथे आपल्याला ते कनेक्टिव्ह वापरायचं आहे, म्हणजे कंजंक्शन त्या ठिकाणी वापरायचंय. ते दोन्ही वाक्य आपल्याला एकत्र जोडायचे आहे. हे वाक्य जोडत असताना तो WH वर्ड वापरायचा आहे. मग सपोज मी जर क्वेश्चन विचारला असेल व्हॉट इज युअर नेम, तर मी कशाने जोडणार आहे, व्हॉट. मी जर प्रश्न विचारला वेअर आर यू गोइंग, तर त्या ठिकाणी आपल्याला कनेक्टर काय वापरावं लागणार आहे, तर तोच WH वर्ड, दॅट इज द वेअर. अशा पद्धतीने या ठिकाणी या क्वेश्चन मध्ये आपल्याला तेच जे काही क्वेश्चनचा वर्ड आलेला असेल तो क्वेश्चन वर्ड कनेक्टिव्ह म्हणून वापरायचा आहे. त्यानंतर क्वेश्चनचे दोन प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार आपण WH पाहिला. दुसरा आहे कोणता, वर्बल. वर्बल म्हणजे काय, जो हेल्पिंग वर्ब न सुरू झालेला असतो. जे आपले 24 वर्ब्स आहेत, एम, इज, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज, हॅड, शाल, विल, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, हे जे काही सगळे हेल्पिंग वर्ब्स आहेत, याने ते नसतील तर डू, डज, डीड, हे अशा पद्धतीनं सुरू झालेला प्रश्न असतो. हेल्पिंग वर्ब जे असतं ते वाक्याच्या सुरुवातीला आलेलं असतं. म्हणजेच या ठिकाणी हेल्पिंग वर्ब आलेला असेल, त्यानंतर सब्जेक्ट आलेला असेल, त्यानंतर वर्ब, त्यानंतर ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट आणि शेवटी क्वेश्चन मार्क्स आलेला असेल. ओके, बघा बरं थोडासा बदल दिसतोय फक्त. मी जर यातला WH वर्ड काढून टाकला तर काय शिल्लक राहिलं, हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. सेम वे हेल्पिंग वर्ब सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे याच्यामधला WH वर्ड जर काढून टाकला तर आपल्याला काय राहतो, तर व्हर्बल क्वेश्चन राहतो. मग याच्यामध्येही आपल्याला रिपोर्टिंग वर्ब काय करायचंय, आस्क करायचंय. प्रेझेंट असेल तर, पास्ट असेल तर त्याला आस्क करायचंय. त्यानंतर इन्क्वायर असेल तर इन्क्वायर करायचंय. ओके, एवढंच त्या ठिकाणी आपल्याला बदल करायचा आहे. म्हणजे जसं इथं आपण म्हटलं होतं, इथं सेड वापरणार आहे किंवा टेल टोल आलेला नसणार आहे, तर आपल्याला काय वापरायचंय ते आपण इथे पाहणार आहोत. ओके, हे जे काही कनेक्टर, हे जे काही रिपोर्टिंग वर्ब आहेत हे त्या ठिकाणी आलेत, आपल्याला तो बदल करायचा आहे. आणि त्याचबरोबर कनेक्टिव्ह जे आलेले आहेत ते कनेक्टिव्ह या ठिकाणी आपल्याला कोणतं वापरायचंय, तर इफ किंवा वेदर वापरायचं आहे. म्हणजे आपल्याला हे बदल या ठिकाणी आपल्याला कनेक्टर पर्यंत, म्हणजे इथपर्यंत कळालं असेल तुम्हाला. पहिले मी स्पीकर घेणार आहे. नंबर 2, सेड टू ऐवजी त्या प्रकारानुसार मी बदल करणार आहे. आणि नंबर 3, मी हे कनेक्टिव्ह जोडणार आहे. हे 3 त्या ठिकाणी प्रकार झाले, स्टेटमेंट, WH क्वेश्चन, व्हर्बल क्वेश्चन. आणि नेक्स्ट त्या ठिकाणी आहे चौथा जो प्रकार आहे तो ज्याला आपण कमांड म्हणतो किंवा त्यालाच आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतो. म्हणजे ज्याच्यामध्ये आपण काय केलेलं असतं, तर आदेश, हुकूम, विनंती, याचना अशा पद्धतीचं त्या ठिकाणी सजेशन दिलेली असते, सूचना केलेली असते, सूचित केलेलं असतं, सल्ला दिलेला असतो. हे त्या ठिकाणी आपल्याला कशामध्ये पाहायचं असतं, तर आज्ञार्थी वाक्यामध्ये. मग आज्ञार्थी वाक्याचं स्ट्रक्चर काय असतं, तर सगळ्यात पहिले त्याच्यामध्ये काय आलेलं असतो, वर्ब आणि पुढे ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट, बस एवढंच त्या ठिकाणी असतं. जसं आपण पहिल्यात पाहिलं होतं, सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट, WH वर्ड प्लस हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट. त्याच्यानंतर व्हर्बल मध्ये पाहिलं होतं आपण, हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब ऑब्जेक्ट और कॉम्प्लिमेंट. आणि आता या ठिकाणी आपण काय पाहिलंय, तर वाक्याची सुरुवात कशाने झाली आहे, वर्ब न झालेली आहे. रिमेनिंग सेंटेन्स ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट आहे. मग आपल्याला या रिपोर्टिंग जे वर्ब आहे तर त्याच्यामध्ये कदाचित टेल आलेला असेल किंवा टोल्ड आलेलं असेल, त्याचबरोबर ऑर्डर्ड आलेलं असेल, इन्स्ट्रक्टेड आलेलं असेल, प्लेडेड आलेलं असेल, रिक्वेस्टेड आलेलं असेल, सजेस्टेड आलेलं असेल, ऍडवाइस आलेलं असेल.
पुढचं वाक्य कोणत्या प्रकारचं आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. आपण ते पुढे पाहणार आहोत. आता कनेक्टिव्ह कडे येऊया. हे जे वाक्य जोडणार आहोत आपण, हे वाक्य कशाने जोडायचंय तर टू न जोडायचंय. हेच त्या ठिकाणी रिक्वेस्ट असेल तर तेच त्या ठिकाणी आलेलं आहे. आणि जर दिलेल्या वाक्यामध्ये वाक्याची सुरुवात नॉट न झालेली असेल, कदाचित कधी कधी उदाहरणार्थ गिव्ह मी वॉटर असं वाक्य येतं पहा. वाक्याची सुरुवात कशाने झाली गिव्ह न झाली. पण या ठिकाणी डोंट गिव्ह वॉटर किंवा डोंट डिस्टर्ब मी असं त्या ठिकाणी वाक्य आलेलं आहे. म्हणजे इथे कशाने सुरुवात झाली डोंट न झाली आणि या ठिकाणी कशाने सुरू झाली गिव्ह न झाली. म्हणजेच या ठिकाणी कधी कधी वाक्य होकारार्थी असेल, कधी कधी निगेटिव्ह म्हणजेच. आणि आपल्याला जर नकारार्थी वाक्य असेल तर कनेक्टिव्ह टू ऐवजी काय वापरायचं आहे नॉट टू वापरायचं आहे. ओके. त्यानंतर शेवटचा जो आहे तो एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, दॅट इज द एक्सक्लेमेशन. आणि त्यामध्ये जे काही रिपोर्टिंग वर्ब आलेले असतात पहा, हे असे आले असतात. आश्चर्य झालं असेल तर वंडर, प्रेझेंट मध्ये वंडर्ड आणि पास्ट मध्ये वंडर्ड होईल. त्यानंतर प्रेझेंट मध्ये एक्सक्लेम असेल तर ते पास्ट मध्ये काय होईल एक्सक्लेम होईल. आणि त्या ठिकाणी कनेक्टिव्ह काय असेल तर दॅट असेल. जसं आपण एक नंबरच्या वाक्यामध्ये असर्टिव्ह मध्ये कनेक्टिव्ह जे आहे ते वापरलं होतं दॅट, सेम वे याच्यामध्ये पण दॅटच येणार आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला हे जे काही प्रकार आहेत वाक्याचे जे प्रकार आहेत त्या प्रकारानुसार रिपोर्टिंग वर्ब चेंज करायचंय, त्यानंतर कनेक्टर चेंज करायचं आहे आणि पुढचे जे बदल आहेत ते आपण राहिलेले जे आहेत ते पुढे पाहूया. ओके. आता यानंतर आपण पाहणार आहोत तर टेन्स मध्ये चेंज. ओके. हा जो टेन्स आहे तो काळ जो आहे त्या काळामध्ये आपल्याला काही बदल करावे लागतात. तर काळामध्ये बदल काय करायचे आहेत तर पहा, इथे डायरेक्ट स्पीच मध्ये कोणते काळ आले असतील तर आपल्याला इनडायरेक्ट मध्ये कोणते करायचे आहेत. सिंपल आहे. जेवढे चार प्रेझेंट आहेत ना ते चार हे पास्ट मध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण सिंपल प्रेझेंट टेन्स घेतला तर त्याचा सिंपल पास्ट टेन्स करा. जर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असेल तर पास्ट कंटिन्युअस टेन्स करा. प्रेझेंट परफेक्ट टेन्स असेल तर पास्ट परफेक्ट टेन्स करा. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असेल तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स करा. म्हणजे चार प्रेझेंट आहेत त्याचे चार पास्ट करा. अजून एक दोन त्यामध्ये कोणते ऍड होतात तर त्यामध्ये जर सिंपल पास्ट आला असेल, कधी कधी आपल्याला हा 100% देतात कारण बऱ्यापैकी आपल्याला या चारचे ट्रान्सफर करायची सवय लागलेली असते. आणि हा जो जर दिला सिंपल पास्ट टेन्स म्हणजे उदाहरणार्थ गणेश एट अँड ऍपल, जर एट आलेला आहे सिंपल पास्ट टेन्स आहे, मग याचं काय करायचं. इथं हेल्पिंग वर्ब पण नाही, इथचं वॉच करा किंवा हॅवचं हॅड करा, हॅडचं हॅड करा, हे आपल्याकडे काहीच नाही. मग काय करायचं येते तर याचा काय करायचा पास्ट परफेक्ट टेन्स करायचा. म्हणजेच तिथे हॅड घ्यायचंय आणि इट एट इटन तिसरं रूप त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजेच येथे कोणता घ्यायचा आपल्याला तर पास्ट परफेक्ट टेन्स घ्यायचा आहे. त्यानंतर पास्ट कंटिन्युअस जो काही टेन्स आहे त्याचा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस करायचा आहे. म्हणजे जे दोन पास्ट राहतात त्या दोन पास्टचे काय करायचे आहेत पुन्हा रिमेनिंग दोन पास्ट मध्ये करायचे आहेत. त्यानंतर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस असेल तर पास्ट पास्ट कंटिन्युअस असेल तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस करा. ओके. आता एक सिंपल ट्रिक, जशी आपण काळात बदल पाहिलेला आहे. जर हे काळ जे आहे त्या काळात आपण काही हेल्पिंग वर्ब्स येणार आहेत, काही सहाय्यकारी क्रियापद आहेत, कोणते टू बी ची रूप असतील एम इज आर वॉज वेअर हॅव हॅड, टू हॅव ची रूप असतील हॅव हॅज हॅड, हे किंवा शाल विल कॅन कुड मॉडल ऑक्झिलरी असतील तर त्या ठिकाणी आपल्याला आल्या असतील तर त्यांचा फक्त काय करायचा पास्ट करायचा आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा आला असेल तर त्याच्या ऐवजी काय करा वॉज वेअर करा. म्हणजे प्रेझेंट टेन्सचा पास्ट टेन्स होणार आहे. त्यानंतर काय आलाय पहा हॅव हॅज आलेला आहे, काय करावं लागेल त्याला आपल्याला हॅड करावं लागणार आहे. त्याच्यानंतर पुढे बघा डू डज आला असेल प्रेझेंट मध्ये तर पास्ट मध्ये डीड जाणार आहे किंवा डायरेक्ट वर्ब त्या ठिकाणी चेंज होणार आहे. त्यानंतर शाल आला असेल तर शूड करा. आता इथेही थोडासा चेंज होणार आहे. तो कसा बदल होणार आहे तर शाल जो आहे
तो आय सोबत येतो किंवा वी सोबत येतोय, तर तो आपल्याला चेंज करावा लागणार आहे. जसा कर्ता बदलणार आहे त्या ठिकाणचा, त्या कर्त्यानुसार थोडासा बदल होणार आहे. म्हणजे शालचा काय होणार आहे, तिथे शुड होईल, पण जर ही आला तर तिथं शुड ऐवजी वुड लिहावं लागणार आहे. आपण ते एक्झाम्पल सोडत घेत असताना पाहूया. त्यानंतर विल असेल तर विलचं काय होईल, वुड होईल. त्यानंतर कॅन असेल तर वुड होईल. मे असेल तर माइट होईल. मस्ट असेल तर त्या ठिकाणी मस्टच राहतो किंवा त्याचा हॅड टू पण म्हणू शकतो आपण. त्यानंतर आउट टू असेल तर आउट टूच राहतो. हे जे काही आहेत हेल्पिंग वर्ब्स ते आपल्याला प्रेझेंट किंवा याचे जे असतील बेस त्याचा पास्ट त्या ठिकाणी ट्रान्सफर करावा लागणार आहे. त्यानंतर पुढचा जो फॅक्ट आहे तो आपल्याला ठिकाणदर्शक वेळदर्शक जे काही शब्द आहेत ते आपल्याला चेंज करावं लागणार आहे. जर डायरेक्ट स्पीच मध्ये दिस आलेला असेल, डायरेक्ट स्पीच मध्ये दिस आलेला असेल तर इनडायरेक्ट मध्ये काय करावं लागणार आहे, दॅट करावं लागणार आहे. ओके. त्यानंतर पुढे पहा, जर तिथे ऍगो आलेला असेल डायरेक्ट स्पीच मध्ये तर तुम्हाला इनडायरेक्ट मध्ये काय करावं लागणार आहे, बिफोर करावं लागणार आहे. जर त्या ठिकाणी हेअर आला असेल तर तिथे देअर करा. जर डायरेक्ट मध्ये दस आला असेल तर सो करा. नाऊ असेल तर देन करा. पुढे म्हणजे आज असेल तर आपल्याला ही क्रिया घडून गेलेली आहे ना, म्हणून आपल्याला ते इनडायरेक्ट मध्ये सांगत असताना तो कधीतरी बोललेला असतो, म्हणून आपल्याला दॅट डे म्हणायचंय. म्हणजे आजचा दिवस आज असेल तर त्याला आपण दॅट डे म्हणतो. कारण आताची जी काही घटना होती डायरेक्टची आहे, पण ही कोणीतरी परत नंतर सांगणार आहे. तोपर्यंत आपण बोललेलं जे वाक्य आहे किंवा कोणी बोललेलं जे वाक्य ते भूतकाळात जातं, म्हणून आपल्याला त्यावेळी दॅट डे करावं लागतं. त्यानंतर टू नाईट असेल त्यावेळेस आपल्याला दॅट नाईट म्हणावं लागणार आहे. टुमारो तो बोलताना उद्या म्हटलं असेल तर आपल्याला नेक्स्ट डे म्हणावं लागणार आहे. नंतर त्या ठिकाणी तो येस्टरडे बोललेला असेल तर आपल्याला प्रिव्हियस डे म्हणावं लागणार आहे. त्यानंतर नेक्स्ट वीक म्हटलेला असेल तर पुढे त्याला आपल्याला फॉलोविंग वीक म्हणावे लागणार आहे. म्हणजे हे जे काही बदल आहेत हे आपल्याला काय करावं लागणार आहेत, पाठ करून ठेवावा लागणार आहेत किंवा त्याला व्यवस्थित समजून घ्यावं लागणार आहेत किंवा त्या ठिकाणी पाठांतर केलं तरी काही हरकत नाही, कारण ते आपल्याला 100% त्या वाक्यांमध्ये टाकले जाणार आहेत आणि एक्झाम मध्ये स्कॉलरशिपच्या आपल्याला ह्या शब्दांवरती जास्त फोकस असणार आहे किंवा त्यावरती आपल्याला जास्त फोकस करावा लागणार आहे. आता या ठिकाणी पहा, एक वाक्य दिलेलं आहे, लता सेड टू मोहन आय हॅव अ बुक टू रीड. पहा बरं कोणत्या प्रकारचं वाक्य वाटतं एक नंबरचं. मी तुम्हाला आता सर्व जे फॅक्ट सांगितल्या आतापर्यंतच्या, पहिलं मी तुम्हाला सांगितलं रिपोर्टर म्हणजे काय, दुसरं सांगितलं रिपोर्टिंग वर्ब म्हणजे काय, तिसरं सांगितलं लिस्नर म्हणजे काय, नंतर 4 सांगितलं कनेक्टिव्ह म्हणजे काय, नंबर 5 त्या ठिकाणी रिपोर्टिंग स्पीच म्हणजे काय, म्हणजे डायरेक्ट मध्ये काय फरक असतो आणि इनडायरेक्ट मध्ये काय फरक असतो तो त्या ठिकाणी पाहत असताना आपण पाहिलं स्पीकर एक नंबर असायला पाहिजे. नंबर 2 रिपोर्टिंग वर्ब मध्ये स्पीचच्या वाक्यानुसार बदल झालेला पाहिजे. ओके, म्हणजे जसं सेट टू ऐवजी टोल्ड यायला पाहिजे, सेट टू ऐवजी क्वेश्चन असेल तर आस्क यायला पाहिजे, सेट टू ऐवजी जर आज्ञार्थी वाक्य असेल इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असेल तर रिक्वेस्टेड आला पाहिजे, प्लीडेड आला पाहिजे, ऑर्डर्ड आला पाहिजे. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपण जर लिस्नर असेल वाक्यामध्ये तर तो त्या ठिकाणी आला पाहिजे. त्यानंतर दिलेलं जे काही वाक्य आहे त्यात योग्य ते बदल केले पाहिजे. कोणते बदल पाहिजेत रिपोर्टिंग स्पीचच्या वाक्यामध्ये? 3च बदल त्या ठिकाणी अपेक्षित आहेत. पहिला आहे प्रोनाउन्स मध्ये बदल. ओके, प्रोनाउन्स मध्ये काय आहे प्रोनाउन्स? फॉर एक्झाम्पल पहा, इथे आपल्याला लता आलेली आहे. लता कोण आहे? स्पीकर आहे. सेट टू रिपोर्टिंग वर्ब आहे. मोहन लिस्नर आहे किंवा ऑब्जेक्ट ऑफ द रिपोर्टिंग वर्ब असंही म्हणतो आपण. त्यानंतर या ठिकाणी जो आय आलेला आहे, हा आय कोणासाठी आलेला आहे तर लतासाठी आलेला आहे. ध्यानात ठेवा, जो व्यक्ती बोलतो जे विधान त्याच्या तोंडातून येतं तर त्यावेळेस तो जो बोलणारा असतो तो फर्स्ट पर्सन असतो. हा फर्स्ट पर्सन एकटा असेल तर आय हे प्रोनाउन येतं आणि जर अनेक बोलणारे असतील तर वी हे अनेक वचनी प्रोनाउन येतं, म्हणजे आयचं अनेक वचन वी होतं. हे झालं फर्स्ट पर्सन. मग लिस्नर जो असतो तो सेकंड पर्सन, कारण मी जो बोलतोय मी फर्स्ट पर्सन आहे आणि तुम्ही कोण आहात? सेकंड पर्सन आहात. तुम्ही ऐकता आहेत, मी जे काही सांगतोय ते तुम्ही ऐकतात, म्हणजे तुम्ही कोण झाले? सेकंड पर्सन झाले. आणि मग थर्ड पर्सन कोणाला म्हणायचं? मी त्या ठिकाणी बोलतो आहे, तुम्ही ऐकता आहात आणि मी जे बोलतोय
ते मी माझ्याविषयी नाही बोलत आणि तुमच्याविषयी नाही बोलत, आणखीन कोणातरी तिसऱ्या विषयीच मी बोलतोय. मी लता मंगेशकर विषयी बोलतो आहे, किंवा मी एखाद्या व्यक्तीविषयी बोलत आहे, मी राजेश विषयी बोलत आहे. बोलणारा राजेश नाहीये, ऐकणारा राजेश नाहीये, तर मग मी तो त्याविषयी काहीतरी बोलतोय, त्याला त्या ठिकाणी थर्ड पर्सन म्हणायचं. फर्स्ट पर्सन स्पीकर झाला, बोलणारा झाला, सेकंड पर्सन ऐकणारा झाला, आणि थर्ड पर्सन त्या संभाषणामध्ये नसणारा व्यक्ती झाला. ओके, मग या ठिकाणी जे काही सर्वनाम त्या ठिकाणी वापरलेलं आहे आय, म्हणजे आय स्वतःसाठी आलेलं आहे. मी आता सांगितलं फर्स्ट पर्सन जो आहे तो स्वतःविषयी वापरला जातो. तर मग लता जी आहे या लताविषयी काय आलेला आहे आय. मग आपल्याला या प्रोनाउन मध्ये बदल करायचा आहे. पहिला सांगितलं मी तुम्हाला प्रोनाउन मध्ये बदल करावा लागेल. नंबर 2 टेन्स मध्ये बदल करावा लागणार आहे. जसा आपण मागे चार्ट पाहिला, प्रेझेंट टेन्सचे पास्ट टेन्स करा. शाल असेल तर शुड, विल असेल तर वुड, कॅन असेल तर कुड, मी असेल तर माइट. हा जो चेंज करायचा आहे तो चेंज या ठिकाणी असणार आहे. आणि त्याचबरोबर अजून वेळदर्शक, ठिकाणदर्शक शब्द जे आहेत ते त्या ठिकाणी आपल्याला चेंज करायचे आहेत. ओके, आता मला सांगा, हे जे पहिलं वाक्य आहे, आता आपल्याला वाक्य मी 4 प्रकार सांगितले परत त्यानुसार. पहिलं होतं असर्टिव्ह. मग वाक्य दिलेलं असर्टिव्ह आहे का क्वेश्चन आहे का कशावरून ओळखणार आहोत? तर या ठिकाणी सिंपल आहे. तुम्ही म्हणाले या ठिकाणी क्वेश्चन आलेला आहे, याला काय म्हणायचं? इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स किंवा क्वेश्चन्स. आणि जर नसेल आला तर आपल्याला 4 प्रकार आहेत, म्हणून काय करायचं, याचं स्ट्रक्चर पाहायचं बा. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट. बरोबर, सब्जेक्ट प्लस वर्ब, ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट. कदाचित ऑब्जेक्ट नसेल पण, कदाचित कॉम्प्लिमेंट नसेल पण स्ट्रक्चर जे असतं ते सब्जेक्ट नंतर लगेच काय आलेला असतो, वर्ब. तर याला काय म्हणायचं, असर्टिव्ह सेंटेन्स, स्टेटमेंट, सरळ सरळ विधान. ओके, मग या ठिकाणी हे पहिला प्रकार आहे. आपण त्यानंतर दुसरा पाहिला होता बघा, इथे स्पीकर आहे, इथे रिपोर्टिंग वर्ब आहे, पण या ठिकाणी पुढे काय आलंय बघा, WH वर्ड आला. आठवतंय मगाचं स्ट्रक्चर तुम्हाला? WH वर्ड नंतर काय आला इथे, हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब नंतर इथे काय आला, सब्जेक्ट. सब्जेक्ट नंतर इथे काय आलंय बघा, वर्ब. आणि पुढे कॉम्प्लिमेंट, ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट. ऍट लास्ट क्वेश्चन मार्क त्या ठिकाणी आलेला आहे. हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर आहे WH टाईप इंटरॉगेटिव्ह क्वेश्चनचं. ओके, त्यानंतर खाली जो आहे पहा, सेम तेच वेगवेगळे घेतलेले आहेत, फक्त इथे आहे स्पीकर, इथे आहे रिपोर्टिंग वर्ब. पहा इथे सुरुवात कशाने झालेली आहे, मे न सुरुवात झालेली. पहा, मे आय वेअर धिस साडी मदर. पहा आता इथे अजून एक मला गोष्ट सांगावीशी वाटेल. पहा इथं स्पीकर कोण आहे, गर्ल. रिपोर्टिंग वर्ब कोणता आलेला आहे, सेड. लिस्नर आहे का सर? या ठिकाणी लिस्नर काही दिसत नाही इथे कुठे, पण लिस्नर कुठे गेलाय पहा, मे आय विअर दिस साडी मदर. कोणाला विचारलंय, तर आईला, म्हणजेच ऐकणारा कोण आहे, मदर. तर त्या ठिकाणी मदर काय झाली, लिस्नर झाली. मग आपल्याला ते सेंटेन्स आहे ते चेंज करताना आपण पुढे पाहणार आहोत. फक्त तुम्हाला आता याचे फॅक्ट जे आहेत ते फॅक्ट सगळ्या समजून घ्यायचे आहेत. मग या ठिकाणी हेल्पिंग वर्ब सुरू झाली बघा, त्यानंतर काय आला, सब्जेक्ट. त्यानंतर काय आलाय, वर्ब. त्यानंतर त्या ठिकाणी हे जे राहिलेलं वाक्य आहे, ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट. म्हणजेच हेल्पिंग वर्ब न जर वाक्य सुरू झालं असेल तर आम्ही त्याला व्हर्बल क्वेश्चन म्हणतो. WH ने सुरू झाले तर WH वर्ड म्हणतो. सब्जेक्ट ने सुरू झाला असेल तर ते स्टेटमेंट म्हणतो. ओके, त्यानंतर पहा पुढे, पहा इथे दुसरा दिला एक. आता याच्यामध्ये काय केलेलं आहे, पुढच्या प्रकारामध्ये, द डॉक्टर सेड कॉमा गिव्ह अप स्मोकिंग. स्मोकिंग सोडून द्या. कोण सांगताय, तर डॉक्टर सांगतायत. डॉक्टर या ठिकाणी ऍडवाइस करतायत. इथं बोलणारा व्यक्ती आहे डॉक्टर. कशामध्ये बोललाय, पास्ट टेन्स आहे, रिपोर्टिंग वर्ब सेड आलेला आहे. त्याच नंतर गिव्ह अप स्मोकिंग, बघा सुरू कशाने झालाय, वर्बने झालेला आहे, डायरेक्ट वर्ब फ्रेज आहे. आणि त्यानंतर पुढे कॉम्प्लिमेंट किंवा ऑब्जेक्ट आलेला आहे. म्हणजे पहा, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स सरळ सरळ वर्ब प्लस ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंटने आलेलं असतं. आणि पहिलं आपण असर्टिव्ह सेंटेन्स पाहिलं, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट आलेला असतो.
म्हणून या दोन्ही मधला बदल फक्त इथे स्टार्टिंग वर्ब आहे आणि तिकडे सब्जेक्ट त्या ठिकाणी चेंज आहे. त्यानंतर पुढे आहे पहा, याच्यामध्ये एक थोडासा इम्पेरेटिव्ह सेंटेन्सच थोडासा प्रकार चेंज दिलाय, कारण आपल्याला वाक्य इनडायरेक्ट करताना थोडे बदल करायचे. पहा, जसं इथं स्पीकर आलेला होता डॉक्टर, तसं इथे स्पीकर कोण आहे? टीचर. त्यानंतर इथे पहा सेड टू आलेला आहे. त्यानंतर स्टुडंट, स्टुडंट कोण झाला? लिस्नर. सेड टू कोण आहे? रिपोर्टिंग वर्ब. आणि पुढचं वाक्य काय आहे बघा, डोंट मेक नॉईज. डोंट मेक नॉईज. आता इथे हेल्पिंग वर्ब जरी आलेला असेल, लक्षात ठेवा क्वेश्चन आहे का? नाही, फक्त आम्हाला काय करायचं होतं, या वर्ब प्लस ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंटला नकारार्थी बनवायचं होतं. म्हणून त्या ठिकाणी काय आलंय? डू नॉट, म्हणजेच डोंट न स्टार्टिंग झालेली आहे. हे पण कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? आज्ञार्थी. आणि हे पण आहे आज्ञार्थी. फक्त हे होकारार्थी आहे आणि हे नकारार्थी आलेला आहे. नकार त्या ठिकाणी डू नॉट न घेतलेला आहे. त्यानंतर पुढचा आहे बघा, लास्ट काय आलेला आहे? ही सेड हाऊ स्लोली ही वॉक्स. बघा त्यामध्ये ही कोण झाला? स्पीकर झालेला आहे. सेड, आता कधी कधी सेड पण नाही येणार, एक्सक्लेम येऊ शकतो. उद्गार लय ना, उद्गार असतो. उद्गार म्हणजे काय? आपल्या ज्या सडन फिलिंग्स आहेत, ह्या सडन फिलिंग्स विचार न करता आपल्या तोंडातून बाहेर पडलेले असतात, त्याला आपण एक्सप्रेशन बोलतो, भावना बोलतो. उदाहरणार्थ आपण साप बघितला, असं विचार नाही करणार आपण, अरे आता काय आई ग म्हणू का बापरे म्हणू. जसं आपण एक आपल्या हाताला कापलेलं आहे, लगेच आपण हात झटकतो, आई ग म्हणतो का, विचार करून त्या ठिकाणी कोणतं वाक्य बोलू असं नसतं. तर हे एक्सप्रेशन जे असतात ते विचार न करता अचानक बाहेर आलेले असतात. फर्स्ट टाइम आपण जर एखाद्या समुद्रावरती गेलो, तर आपण पहिल्यांदा एवढं मोठं पाणी जर पाहिलं असेल, तर तिकडे काय होतंय, अफाट असं पाणी बघून आमच्या मनामध्ये एक एक्सप्रेशन येतं, वाव व्हॉट अ फंटास्टिक सीन, किती सुंदर दृश्य आहे. मग हे जे एक्सप्रेशन आहेत हे सडन फिलिंग्स असतात, अचानक आलेल्या फिलिंग्स असतात. आणि ह्याच फिलिंग आपल्याला एक्सप्रेशन म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला उद्गारार्थी वाक्यामध्ये त्या ठिकाणी दाखवायच्या असतात. ओके, त्यानंतर आता आपण काय करूया, एक एक वाक्य सोडून घेऊया, डायरेक्टचं इनडायरेक्ट. आतापर्यंत जेवढे आपण नियम पाहिले, आतापर्यंत जेवढे आपण जे काही फॅक्ट्स पाहिलेले आहेत, तेवढे फक्त आपल्याला व्यवस्थित रिमाइंड करून ठेवायचे आहेत, जेणेकरून वाक्य सोडताना ते आपल्याला कामाला येणार आहेत. ओके, आता आपण सुरुवात करूया. पहिलं वाक्य आलेलं आहे बघा, लता सेड टू मोहन आय हॅव अ बुक टू रीड. बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी कदाचित सोडवलं पण असेल, तेवढी प्रॅक्टिस पण झालेली असेल. पहा याच्यामध्ये आता बघा स्पीकर कोण आहे, तो मी स्टार्टिंगला घेतलाय, आई ते स्टार्टिंगलाच आहे, लता. कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? मला जेव्हा जे रिपोर्टिंग वर्ब आहे त्याच्यात बदल करायचा आहे, तो बदल मी कशावरून करणार आहे, तर पुढच्या वाक्याच्या प्रकारावरून करणार आहे. ओके, तर बघा बरं इथं वाक्य काय आलंय, आय हॅव अ बुक टू रीड. ओके, मग इथे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट वाक्य आले, सरळ सरळ विधान आलेलं आहे, सरळ सरळ स्टेटमेंट आलेलं आहे. आणि मग ज्या वेळेस हे स्टेटमेंट येईल त्यावेळेस मला इथे सेड टू ऐवजी, कारण ऑलरेडी लिस्नर आहे वाक्य, ते सेड टू आलेला आहे, म्हणून मला सेड टू ऐवजी काय घ्यायचं आहे, टोल्ड. ओके, सेड टू ऐवजी टोल्ड. त्याच्यानंतर मला काय घ्यायचं आहे, लिस्नर. ओके, स्पीकर घेतला, त्यानंतर रिपोर्टिंग वर्ब चेंज करून घेतलं. कशावरून घेतलं मी ते, असर्टिव्ह सेंटेन्स मधून. लिस्नर कोण आहे, मोहन. आणि त्याच्यानंतर मला हे वाक्य जोडायचं आहे. पहा इथे हे वाक्य सुद्धा जोडताना जसा मी याचा टोल्ड घेताना विचार केला की हे असर्टिव्ह सेंटेन्स आहे, म्हणून मला हे कनेक्टिव्ह करत असताना सुद्धा काय जोडावं लागणार आहे, दॅट हे कनेक्टिव्ह घ्यावं लागणार आहे. ओके, मी इथे टोल्ड घेतला, इथे दॅट घेतला. बघा बदल काय काय होत आहेत. हा जो बदल तो आहे तोच महत्वाचा या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. लता टोल्ड मोहन दॅट. इथपर्यंत सगळ्यांना वाक्य समजलं असेल पहा. त्यानंतर आता हा जो आय आहे, हा आय कोणासाठी आलाय,
मी सांगितलं तुम्हाला मगा, फर्स्ट पर्सन बोलणारा व्यक्ती जो असतो त्याच्याविषयी स्वतःविषयी तो आय मध्ये सांगतो. मग हा जो आय आहे तो लता विषयी आलेला आहे. मग लता कोण आहे? स्त्री आहे. ध्यानात ठेवा, थोडस मराठी आणि इंग्लिश मध्ये प्रोनाऊन्स मध्ये थोडासा फरक असतो. जगामधली कोणतीही स्त्री असेल, मग ती मुलगी असेल, ती एखादी तरुणी असेल, एखादी म्हातारी असेल, किंवा एखादी एक्सपायर झालेली स्त्री असेल, किंवा कोणी इतिहासातील स्त्री असेल, तर त्या ठिकाणी तिच्यासाठी आपण काय म्हणायचंय? सी म्हणायचंय. आणि जर पुरुष असेल तर त्या ठिकाणी ही म्हणायचंय. मेल आणि फिमेल फक्त पुरुषाच्या बाबतीत आहेत, सी आणि ही. मग एखादी शेळी असेल, एखादी म्हैस असेल, एखादी गाय असेल किंवा बैल असेल, मग यांच्यासाठी काय घ्यायचं? ते पण फिमेल आहे, ते पण मेल आहे. पण नाही, ज्यावेळेस त्या ठिकाणी एखादा बैल असेल त्याच्यासाठी इटच घ्यायचंय, झाड असेल त्याच्यासाठी इच घ्यायचंय. म्हणजे कोणतीही गोष्ट पुरुष आणि स्त्री सोडून कोणतंही एक असेल नाऊन, तर त्या ठिकाणी आपल्याला काय घ्यायचंय? त्याच्यासाठी इट घ्यायचंय. लक्षात ठेवा, थर्ड पर्सन मध्ये होतो तो. आता या ठिकाणी आपण लता, लता ही आपल्यासाठी थर्ड पर्सन आहे ना, मी लता आहे ना तुम्ही ऐकणारे लता आहात. मग इथं बोलणारी लता आहे आपल्यासाठी कोण आहे? ती थर्ड आहे. म्हणून मी इथं तिच्यासाठी काय घेतला? सी. लतासाठी आयचं काय केलं मी? सी. आता पुढचा आहे टेन्स. टेन्स मध्ये काय बदल करायचा आहे? जसं मग सांगितलं होतं, प्रेझेंटचे काय करा? पास्ट करा. मग आणि काही जे काही आपले जे सर्व काय म्हणतो आपण, हेल्पिंग वर्ब्स म्हणतो, ते हेल्पिंग वर्ब्स मध्ये टू हॅव ची रूप असतील किंवा टू बी ची रूप असतील. इथे हॅव आलेला आहे बघा, हाव प्रेझेंट आहे, मग मला त्याचा पास करताना काय करावं लागेल? हॅड. ओके. पुढे पुढचं वाक्य जे शिल्लक राहील, बुक. ठिकाणदर्शक, वेळदर्शक शब्द यामध्ये नाहीत, म्हणून आहे तसंच वाक्य. आणि शेवटी फुल स्टॉप, सगळे विरामचिन्ह सगळे निघून जातील आणि आपण एवढे बदल केलेले आहेत पहा. ते बदल तुमच्या सर्व लक्षात आले असतील. ओके. अशा पद्धतीने याला आपण डायरेक्ट स्पीच म्हणणार आहेत. एक्झामला तुम्हाला देत असताना हे असं सोडवत बसायचं नाहीये. तुम्हाला ऑप्शन येतात हे तुम्हाला माहिती आहे, पण लक्षात ठेवायचंय, आपल्याला कदाचित असंही वाक्य देतील, याच्यातलं एखादं गाळून टाकतील, तिथे काय येऊ शकतं. मग आपल्याला ते काय म्हणावं लागणार आहे? ते टोल्ड आहे का, इकडे कोणत्या प्रकारचं वाक्य आलेलं आहे, काय आलेलं आहे, हे जे बदल जसे जसे झालेले आहेत ते बदल लक्षात करून घ्या. कारण आपण ज्यावेळेस पुढे ऑप्शनल क्वेश्चन सोडणार आहोत, ते थिंकिंग करत असताना हे आपल्याला त्यावेळेस कामाला येणार आहेत. ओके. नेक्स्ट सेंटेन्स घेतो. पहा, सेकंड सेंटेन्स आहे, ही सेड व्हॉट आर यू डुईंग हिअर. पहा इथे इथे स्पीकर आहे. कोण आहे स्पीकर इथे? ही आहे. आता मला फक्त इथे सेड आलाय पहा. ओके. पण इथं लिस्नर पण नाहीये. मग मी सेडचा सेडच ठेवणार का या ठिकाणी? ठेवला असता, असर्टिव्ह सेंटेन्स असता तर सेडचा सेडच ठेवला असता. पण इथे पुढचं वाक्य मला पाहायचंय. कोणतं वाक्य आहे? WH वर्ड, हेल्पिंग वर्ब, सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट, आणि शेवटी क्वेश्चन मार्क्स आलेला आहे. म्हणजे माझा हा इंटरागेटिव्ह आहे. आणि लक्षात ठेवायचं, इंटरागेटिव्ह मध्ये आपण नेहमी विचारत असतो. म्हणून या ठिकाणी काय घ्यायचंय आपल्याला? आस्क. शेड ऐवजी काय आलं आपलं? आस्क. आता यानंतर लिस्नर नाहीच आहे. मग आता आपल्याला काय करायचंय? हे जे सेंटेन्स आहे आणि हे स्पीच जे आहे, हे दोन्ही आपल्याला कनेक्ट करायचे. मग कनेक्ट करत असताना WH चा सिंपल आहे, जास्त काही डोकं चालवायचं नाही. जो जो काही आलेला असेल वर्ड तो ऍज इट इज घ्यायचा आहे. काय झालं माझं? ही आस्क व्हॉट. ओके. आता राहिला प्रश्न पुढचा, तेवढा थोडासा काळजीपूर्वक पहा. इथे एवढं जे सेंटेन्स राहिलेलं आहे, काय राहिलंय? आर यू डुईंग हिअर. याचं सरळ विधान करून घ्यायचं. सरळ विधान कसं होईल पहा. हे जे काही हेल्पिंग वर्ब आहे ते मी इथे टाकणार. काय होईल? यू आर डुईंग हिअर. इथं कोण आलं? यू. यू कोणाविषयी असेल? समोरच्या व्यक्तीविषयी असणार आहे. मग समोर कोणी पण असू शकतं. मग ही असू शकते किंवा सी असू शकते. म्हणून मी ते ही घेईल किंवा सी घेईल. ओके. काही दोन्हीपैकी काही ऑप्शन त्या ठिकाणी असू शकतं. त्यानंतर इथे पहा आर आलेला आहे. मग आरचा वेअर करायचा का? नाही, कारण इथं एकवचनी प्रोनाउन आलेलं आहे पहा.
म्हणून मला इथं प्रेझेंट पास करताना काय करावं लागणार आहे, आर त्या ठिकाणी आरचा वेअर करण्याऐवजी वॉज घ्यावा लागणार आहे. त्यानंतर पुढचं आहे डुईंग ऍज इट इज येईल, कारण माझं काय वाक्य झालं होतं प्रेझेंट कंटिन्युअस, मी त्याचं काय केलं पास्ट कंटिन्युअस. आता येथे जो वर्ड राहिलेला आहे कोणता वर्ड आहे या ठिकाणी, हेअर. हेअर काय दाखवतोय, प्लेस दाखवतोय, ठिकाण दाखवतोय. म्हणून मला या ठिकाणी हेअरचा काय करावं लागणार आहे, येथे त्याच्याऐवजी देअर, तेथे असा बदल करावा लागणार आहे. पहा हे जे बदल आहेत हे इम्पॉर्टंट आहेत. जसं मी आस्क बदल केलाय, व्हॉटनं हे वाक्य कनेक्ट केलंय, त्यानंतर मी इथे यू जो आलेला आहे, लिस्नर जो आलेला आहे त्याच्याबद्दल ही किंवा सी घेतलेला आहे, त्यानंतर पास्ट केलेला आहे, आणि त्याच्यानंतर ठिकाण दर्शक वेळ दर्शक जे शब्द आहेत, प्लेस जे हेअरचं प्लेस आहे त्याचं मी तिथे येथे म्हटलं होतं तर तेथे म्हणायचंय आपण. अशा पद्धतीने हा जो बदल आपल्याला क्वेश्चन मध्ये करायचा आहे, शेवटी फुल स्टॉप, क्वेश्चन मार्क निघून जाणार आहे, इन्व्हर्टेड कॉमास सर्व निघून जाणार आहेत. ओके, नेक्स्ट थर्ड वन आहे बघा, द गर्ल सेड कॉमा मे आय विअर धिस सारी मदर. ओके, आता आपण याचा डायरेक्टचा इनडायरेक्ट करून बघूया कसं होईल वाक्य. पहिलं झाला माझा स्पीकर कोण आहे, द गर्ल. ओके, त्यामध्ये क्वेश्चन आहे, सेड आलेला आहे, म्हणजेच या ठिकाणी सेड ऐवजी मला काय करायचं आहे, आस्क. लिस्नर कोण आहे, मदर, बरोबर, आई आहे. द गर्ल आस्क मदर, वाक्य कशाने कनेक्ट करायचंय बघा, इथे कशाने सुरुवात झालेली आहे, हेल्पिंग वर्बनं. मग जेव्हा हेल्पिंग वर्बनं सुरू होते त्यावेळेस म्हणजेच हा व्हर्बल क्वेश्चन आहे, त्यावेळेस मी इथे इफ किंवा वेदर न घेणार आहे. ओके, मी इथं इफ घेतलाय. पुढे काय करायचंय, जेव्हा हा जो क्वेश्चन असतो याचं साधं विधान करून घ्यायचंय. जसेच तसं क्वेश्चन ठेवायचं नाही किंवा जसेच तसे बदल लगेच करायचे नाहीयेत, तर एक साधं विधान करून घ्यायचं. हा आय कोणासाठी आलेला आहे, तर स्पीकर. आपला स्पीकर कोण आहे, गर्ल. मग गर्ल कोण झाली त्या ठिकाणी आपल्यासाठी सी. ओके, त्यानंतर इथे मे आलेला आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, मे असेल तर माइट करा, शाल असेल तर शूड करा, विल असेल तर वूड करा, कॅन असेल तर कुड करा. मग इथं आय मे आलेलं आहे, मग मेचं काय होणार आहे, माइट. पुढे याच्यामध्ये काही बदल क्रियापदात होणार नाही. काय झाला, वियर. आता इथं धिस आलेला आहे, मग आपल्याला हा जो काही धिस आलाय त्या धिसचं काय करावं लागणार आहे, दॅट. ही साडी म्हटलेलं आहे तर आपल्याला ती साडी म्हणावी लागणार आहे, म्हणून धिसचं दॅट, आणि शेवटी सारी. मदर राहणार आहे का या ठिकाणी, नाही राहणार, कारण ती लिस्नर आहे, आपण बाहेर घेतलेली आहे. पहा कसं वाक्य झालं, द गर्ल सेड मे आय विअर धिस सारी मदर. द गर्ल आस्क मदर, आईनं सॉरी गर्लनं आईला विचारलं इफ सी माइट विअर दॅट सारी. ओके, म्हणजे आपल्याला हे जे बदल आहेत हे बदल महत्वाचे आहेत ज्यावेळेस आपण एक्झाम देणार आहोत त्यावेळी. ओके, समजलं असेल. नेक्स्ट सेंटेन्स पाहूया काय आहे पुढचं. द डॉक्टर सेड गिव्ह अप स्मोकिंग. द डॉक्टर सेड गिव्ह अप स्मोकिंग. आता या ठिकाणी डॉक्टर जे आहेत या डॉक्टरांनी आपल्याला ऍडवाइस दिलाय धूम्रपान सोडून दे. ओके, गिव्ह अप. म्हणून आपल्याला याचं करत असताना स्पीकर कोण आहे, डॉक्टर. आता इथे सेड आलेलं आहे पहा, बरोबर. आता इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं जर विनंती केलेली असेल तर रिक्वेस्टेड करा, खूपच याचना केली असेल तर प्लीडेड करा, जर आदेश हुकूम दिलेला असेल तर काय करा, ऑर्डर करा. त्याचबरोबर सल्ला दिला असेल तर ऍडवाइस करा. ओके, सूचित केला असेल तर सजेस्टेड करा. तर इथे आपल्याला डॉक्टर काय करत असतात, ऍडवाइस करतात किंवा सजेस्ट करतात की गिव्ह अप स्मोकिंग, तुम्हाला हे स्मोकिंग सोडावं लागेल. मग या ठिकाणी मला सेडऐवजी काय करावं लागणार आहे, ऍडवाइस किंवा सजेस्टेड पण यूज करू शकतो आपण. आता हे जे दोन वाक्य आहेत हे आपल्याला दोन कनेक्ट करायचे आहेत.
मग हे कनेक्ट करत असताना मी मग तुम्हाला कनेक्टिव्ह म्हणून काय सांगितलं होतं, इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स मध्ये कशाने कनेक्ट करायचंय, टू न कनेक्ट करायचंय. ओके, माझं सेंटेन्स झालं, द डॉक्टर ऍडवाइस टू, दिसणार नाहीये म्हणून डायरेक्ट आपण टू घेतलाय. इथे जो क्रियापद आहे ध्यानात ठेवा ते इन्फिनिटिव्ह झालंय बघा, म्हणजेच टू नंतर लगेच काय आलं पाहिजे, क्रियापद आलं पाहिजे. टू गिव्ह अप स्मोकिंग, पुढे काही वेगळे शब्द नाहीयेत, ठिकाणदर्शक वेळदर्शक, आणि यामध्ये काळ बदलत नाही. म्हणजे गिव्हचं गिव्ह नका करू का, तर इथे आपण काय काय केलेलं आहे, त्याच्या अगोदर टू लावलेला आहे. टू न जे क्रियापद असतं ते इन्फिनिटिव्ह होतं. इन्फिनिटिव्ह म्हणजे काय, ते निष्क्रिय होतं, ते टेन्स दाखवत नाही, ते फक्त ऍक्शन दाखवतं, कृती दाखवतं. क्रियापदाचे काम दोन असतात, हे पहिलं काम असतं कृती दाखवणं आणि दुसरं काम असतं टेन्स दाखवणं. काळ कोणता आहे त्याचा, कोणत्या काळात घडलेला आहे, पास्ट मध्ये घडलंय की प्रेझेंट मध्ये घडलंय का फ्युचर मध्ये घडलेलं आहे. मग या ठिकाणी इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये ह्या मागचं जे वर्ब आहे ते सांगतं की हे पास्ट मध्ये घडलेलं आहे, म्हणून इकडे टू न हे क्रियापद काय करून टाकलेलं आहे, इन्फिनिटिव्ह केलेलं आहे. म्हणून नेहमी टू न जेव्हा वाक्य जोडतो त्यावेळेस इम्पेरेटिव्ह मध्ये टू नंतर लगेच काय आलं पाहिजे, क्रियापद आलं पाहिजे. ओके, त्यानंतर पुढचं वाक्य घेऊया. पुढचं काय वाक्य आहे, टीचर सेड टू द स्टुडंट्स. ओके, आता या वाक्यामध्ये मी एकाच ठिकाणी दोन वाक्य का घेतलेले आहेत, लगेच तुम्हाला फरक लक्षात यावा म्हणून. जसं आपण हे वाक्य टू न जोडलेलं होतं, हे काय झालं होतं आपलं, द डॉक्टर ऍडवाइस्ड टू गिव्ह अप स्मोकिंग. ओके, आता याच्यात ह्याच्यात थोडासा काय बदल करायचा आहे बघा आपल्याला. काय वाक्य आलेलं आहे, टीचर सेड टू द स्टुडंट, टीचर सेड टू द स्टुडंट डोंट मेक नॉइज, बरोबर. तर इथे पहिलं वरचं वाक्य जे आलं होतं गिव्ह अ स्मोकिंग, साधं विधानार्थी वाक्य होतं, बरोबर, म्हणजे होकारार्थी वाक्य होतं इम्पेरेटिव्ह असताना. पण इथे आहे का तसं, नाहीये, इथे काय आलेलं आहे, नकारार्थी आलेला आहे. मग याच्यात थोडासा काय चेंज करायचं आहे आपल्याला, टीचर बोलणारा व्यक्ती, स्पीकर या ठिकाणी कोण आहे, रिपोर्टर कोण आहे, टीचर. इथे काय आलेलं आहे, सेड टू, पण आपल्याला सेड टू ऐवजी इथे काय घ्यावं लागणार आहे, तर स्टुडंटला काय केलेलं आहे, डोंट मेक नॉइज, ओरडलेले आहेत म्हणून हुकूम, ऑर्डर्ड. ओके, आणि लिस्नर कोण आहे, द स्टुडंट्स. इथपर्यंत सगळ्यांना कळालं असेल. फक्त आता कनेक्टिव्ह कडे थोडं लक्ष द्या. जसं आपण या ठिकाणी काय घेतला होता, टू घेतला होता, इथे त्या ठिकाणी जो काय आलेला आहे डोंट, हा डोंट न घेता काय घ्यायचा आहे त्याच्याऐवजी, म्हणजे टू ऐवजी इथे आपल्याला नॉट टू घ्यायचा आहे. कनेक्ट करत असताना टू ऐवजी नॉट टू घ्यायचा. का घ्यायचा, तर ते सेंटेन्स नकारार्थी आहे, म्हणून आपल्याला तो नकार जसाच तसा इनडायरेक्ट मध्ये सांगता आला पाहिजे. म्हणजे वाक्याचा अर्थ बदलता कामा नये. इथे नकार आहे, तिथेही नकार आला पाहिजे. ओके, नॉट टू. आता मी तुम्हाला सांगितलं टू नंतर काय आलं पाहिजे, लगेच वर्ब. कोणतं वर्ब आहे, मेक. आणि राहिलेले जे काही नॉईज, ओके, डोंट मेक नॉइज, अशा पद्धतीने बदल झाला. यात आणि यात फक्त एकच बदल काय झाला, इथे आपण टू न कनेक्ट केलंय आणि इथे नॉट टू ने कनेक्ट केलेलं आहे. ओके, नेक्स्ट घेऊया. पहा, हे इम्पेरेटिव्ह पाहिल्यानंतर खाली काय आले बघा, ही सेड हाऊ स्लोली ही वॉक्स. पहा आता तिथे WH क्वेश्चन पाहिला होता. सर तुम्ही म्हणता, तुम्ही म्हटले होते की जिथे WH असेल तो किंवा एच असेल तर तो काय होतो, क्वेश्चन होतो. बरोबर आहे. इथे हाऊ आणि व्हॉट, तिथे स्ट्रक्चर काय आलेलं होतं, WH वर्ड नंतर हेल्पिंग वर्ब नंतर सब्जेक्ट आलेला होता. जेव्हा WH वर्ड नंतर लगेच हेल्पिंग वर्ब येतो, लगेच हेल्पिंग वर्ब येतो, तो क्वेश्चन असतो. आणि जेव्हा पहा बरं याच्यामध्ये आले का काही हेल्पिंग वर्ब किंवा वर्ब लगेच, हाऊ स्लोली ही वॉक्स. पहा वर्ब किंवा याच्या जागेवर सपोज दुसरं हेल्पिंग वर्ब आलं असं, ते कुठे गेलंय, लास्टला गेलेलं आहे. हा फरक ध्यानात ठेवायचा आहे. कशामध्ये, तर
क्वेश्चन म्हणजे इंट्रागेटिव्ह WH टाईपचा जो क्वेश्चन आहे तो, आणि एक्सक्लेमेटरी मध्ये एक्सक्लेमेटरी व्हॉट आणि हाऊनेच फक्त सुरू होतो. तो सुरू होत असताना शेवटी वर्ब जातं किंवा हेल्पिंग वर्ब जातं. मग काय बदल कसा करावा लागणार आहे आपल्याला पहा. स्पीकर आहे माझा ही, त्यानंतर इथे काय आलेलं आहे पहा, सेड. त्याच्याऐवजी आपण काय घेऊ शकतो, उद्गारलेला आहे म्हणून एक्सक्लेम. आता याच्यामध्ये 3 फॅक्ट असतात बघा. जर तुम्हाला दुःख झाले असेल तर एक्सक्लेम विथ सॉरो. बघा, सॉरो, दुःख झालं असेल तर एक्सक्लेम विथ सॉरो. आनंद झाला असेल तर एक्सक्लेम विथ डिलाइट. आणि जर आश्चर्य झालं असेल तर त्या ठिकाणी काय म्हणता येईल आपल्याला, एक्सक्लेम विथ सरप्राईज. ओके, अशा पद्धतीने. आता इथे वाक्य कशाने कनेक्ट करणार आहात तुम्ही, ते वाक्य जसं 1 नंबरचं वाक्य आपण कनेक्ट केलं होतं विधानार्थी वाक्य दॅटनं, तसंच इथेही हे दॅटनं कनेक्ट करायचंय. आता लक्षात ठेवा, असाही एक क्वेश्चन तुम्हाला असणार आहे परीक्षेमध्ये, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असर्टिव्ह सेंटेन्स करा, किंवा असर्टिव्ह सेंटेन्स काय करून घ्या, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स टर्न करा. मग या ठिकाणी जेव्हा हाऊ हा शब्द आलेला असतो, हा शब्द काढून टाकायचा आणि त्याच्याऐवजी काय घ्यायचा, व्हेरी. ओके, आणि मग आपलं साधं विधान करून घ्यायचं. काय साधं विधान होईल माझं पहा, ही करता सर्वप्रथम, नंतर क्रियापद वॉक्स व्हेरी स्लोली. बघा बरं, माझं झालं का विधानार्थी वाक्य, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट, सरळ सरळ विधान झालं. मग याच विधानाचं मला हे पण करता आलं पाहिजे, किंवा ह्या विधानाचं मला परत आहे तसंच करता आलं पाहिजे. मग या ठिकाणी माझा 1 नंबर कोण आला, आता इथे सब्जेक्ट ही आहे. मग मला ही कोणासाठी आलाय, तर थर्ड पर्सनच आहे. ऑलरेडी आय नाही आलेला किंवा यू नाही आलेला, म्हणून हीच आहे. त्यानंतर इथे वॉक्स आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. मग मला इथे काय करावं लागेल, सिंपल पास्ट टेन्स, ही वॉक. पुढे बदलणारे शब्द काहीच नाही आहेत, व्हेरी स्लोली. ओके, पहा बरं, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला ह्या 5-6 4च प्रकार आहेत वाक्यांचे, त्या प्रकारानुसार आपल्याला बदल करणं अपेक्षित आहे. मग रिपोर्टिंग वर्ब सगळ्यात महत्वाचं ध्यानात ठेवा. कनेक्टिव्ह जे वर्ड्स आहेत ते कनेक्टिंग वर्ड्स ध्यानात ठेवा. त्यानंतर जे काही प्रोनाउन्स आहेत, काय बदल होतात, कोणासाठी ते प्रोनाउन आलेलं आहे ते ध्यानात ठेवा. त्यानंतर टेन्स जो आहे आपला, टेन्स एक टॉपिक आधीच झालेला आहे, तो टेन्स ध्यानात ठेवा, काय कसा कसा बदल होतो. आणि त्यानंतर ठिकाणदर्शक वेळदर्शक शब्द जे आहेत ते त्या ठिकाणी चेंज करा. एवढे नियम त्या ठिकाणी आपल्याला ध्यानात ठेवायचे आहेत. आणि मग डायरेक्ट इनडायरेक्ट AG1 आहे. पाहिजे एक सेंटेन्स आहे ऑलरेडी, रिपोर्टिंग वर्ब विथ लिस्नर आला असेल तर पहा इथे मी तुम्हाला मगाच सांगितला रूल. जर रिपोर्टिंग वर्ब जे आहे आपलं सेड, आणि त्याच्या सोबत कोण आलेला पाहिजे, लिस्नर, मग त्यावेळेस सेड ऐवजी काय घ्यावं लागेल आपल्याला, टोल्ड. ओके, सेड टू ऐवजी टोल्ड घ्यावं लागणार आहे. म्हणजे या ठिकाणी सेड टू पाहिजे, लिस्नर असेल तरच ध्यानात ठेवा, सेड टू ऐवजी काय घ्या, टोल्ड घ्या. फक्त से आला असेल तर काय करा, टेल करा. जसं सेड आला असेल, से झाला असेल तर टेस्ट करा. हा प्रेझेंट टेन्स मधला नियम आहे, आपण सेंटेन्स मध्ये पाहणार आहोत. जेव्हा रिपोर्टिंग वर्ब जे आहे हे प्रेझेंट टेन्स मध्ये असेल तर आपल्याला ते जशाच तसं ठेवताय का, बदल करायचा आहे का, पुढचा टेन्स चेंज करायचा आहे, ते आपण त्यामध्ये पाहणार आहोत. फक्त इथं विथ लिस्नर असेल तर ध्यानात ठेवा, हा जो काही सेट टू आहे, हा सेट टू आहे, त्या सेट टू ऐवजी काय करा, फक्त टोल्ड करा. आणि ते बघा इथे विदाऊट आलेला आहे. ओके, रिपोर्टिंग वर्ब विदाऊट लिस्नर, म्हणजे लिस्नर त्या ठिकाणी आलेला नसेल तर मग तिथे सेड असेल, पण त्याच्यामध्ये कोणत्यामध्ये, असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये. सेड आलेला असेल तर सेडच ठेवा, से आले असेल तर सेज ठेवा, सेज आले असेल तर सेजच ठेवा. म्हणजे प्रेझेंट टेन्स मध्ये फक्त स्पीकर आलेला असेल तर नियम या, आणि हा लिस्नर आला असेल तर, म्हणजे सेड टू आला असेल तर, आणि इथे फक्त सेडच आला असेल त्यावेळी. ओके, पहा याच्यामध्ये लता, आता तेच सेंटेन्स आहे बघा मगाच, थोडस
याच्यामध्ये घेतलंय आपण असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये. काय आलेलं आहे याच्यामध्ये बघा. लता सेड टू मोहन आय हॅव अ बुक टू रीड. काय काय आन्सर आलं होतं पहा बरं विचार करून. लता टोल्ड, का टोल्ड आला असर्टिव्ह सेंटेन्स मुळे. लता टोल्ड मोहन, वाक्य कशाने जोडणार दॅट. आय कोणासाठी आला लता म्हणून काय झाला सी. हॅवचा काय होईल हॅड. बुक टू रीड काय आन्सर झालं माझं. लता टोल्ड मोहन दॅट सी हॅड अ बुक टू रीड. ओके बघा आन्सर आलं का. लता टोल्ड मोहन दॅट सी हॅड अ बुक टू रीड. जे काही बदल झालेले आहेत टोल्ड आलाय दॅट आलाय सी झालाय हॅड आलाय, हे जे बदल आहेत हे त्या ठिकाणी आपल्याला इम्पॉर्टंट आहेत. ओके अजून एक दुसरं वाक्य पहा. गणेश सेड टू योगेश. गणेश सेड टू योगेश आय हॅव फिनिश माय वर्क जस्ट नाव. ओके आता इथं सेड टू आलेला आहे. पुढचं वाक्य पण कोणतं आहे असर्टिव्ह आहे. मग काय होईल माझा आन्सर गणेश टोल्ड योगेश. ओके असर्टिव्ह मुळे काय घेतलं आपण टोल्ड. कनेक्टिव्ह काय घेणार या ठिकाणी असर्टिव्ह सेंटेन्स असल्यामुळे दॅट. ओके गणेश टोल्ड योगेश दॅट. आता इथं आय कोणासाठी आलाय गणेश साठी आलेला आहे म्हणून आपण काय घेणार पुरुष आहे म्हणून ही. आणि इथं काय आलंय बघा हॅव फिनिश्ड म्हणजे प्रेझेंट परफेक्ट आलाय. मला काय त्या ठिकाणी हॅव आलाय फक्त काय करावं लागणार आहे हॅड. ही हॅड फिनिश्ड माय वर्क. माय वर्क म्हणजे गणेश म्हटलंय माझं वर्क म्हणून आपल्याला काय म्हणावं लागणार आहे हिज वर्क. बरोबर. आणि इथे जस्ट नाऊ आत्ता आपल्याला काय म्हणावं लागणार आहे नंतर किंवा त्यावेळी जस्ट नाऊ. मग माझं उत्तर काय होईल पहा बरं. गणेश टोल्ड योगेश दॅट. आय कोणासाठी आलाय स्पीकर गणेश साठी म्हणून ही. हॅवचं मी काय करणार हॅड फिनिश्ड माय पजेसिव्ह आलाय कोणासाठी तर गणेश स्वतःसाठी म्हणतोय म्हणून आपल्याला मायचं काय करावं लागणार आहे हिज वर्क जस्ट नाव. नावाऐवजी काय करावं लागणार आहे आपल्याला देन. ओके अशा पद्धतीने त्या ठिकाणी गणेश टोल्ड योगेश दॅट ही हॅड फिनिश्ड हिज वर्क जस्ट देन. अशा पद्धतीने आपल्याला या डायरेक्टचं इनडायरेक्ट करता येतं. नेक्स्ट काय आन्सर आलेला आहे गणेश टोल्ड योगेश दॅट ही हॅड फिनिश्ड हिज वर्क जस्ट देन. पुढचं पण असर्टिव्ह चालू आहे बघा. माय टीचर सेड टू मी यू आर अ क्लेव्हर बॉय. ओके माय टीचर सेड टू मी म्हणजे त्या ठिकाणी सेड टू आलेला आहे. मग मला काय करावं लागेल सेड टू ऐवजी टोल्ड घ्यावं लागणार आहे. ओके आता इथे ध्यानात ठेवा माझे शिक्षक माय टीचर टोल्ड मी. हे वाक्य मीच परत माझंच त्या ठिकाणी परत रिपीट दुसऱ्याला सांगतोय थोडक्यात. म्हणजे इथं मी स्वतः आहे स्पीकर थोडक्यात परत सांगतो आहे. टीचरनं काय सांगितलेलं वाक्य मी कशाने जोडलं दॅटनं. बरोबर माय टीचर टोल्ड मी दॅट. आता हा जो यू आलेला आहे यू कोणासाठी आलेला असतो बोलणारा स्पीकर आय बोलतो ऐकणारा तो यू असतो म्हणजे समोरच्या विषयी. बघा इथं स्पीकर कोण आहे टीचर आहे. त्यानं स्वतःसाठी जर वापरलं असतं तर आय आलं असतं पण समोरच्यासाठी वापरलंय आणि समोर तर कोण आहे मी आहे म्हणून या ठिकाणी माझ्यासाठी काय वापरलंय यू. स्पीकरनं माझ्यासाठी यू वापरलेलं आहे. मग यूचं काय होईल इथं मी स्वतः आहे परत मी हे माझं वाक्य तोंड सांगते म्हणून आय. ओके आता इथं आर सेट पास्ट टेन्स आहे म्हणून आयचं काय होईल इथे ठिकाणी वॉज अ क्लेव्हर बॉय. काय वाक्य झालं माझं माय टीचर टोल्ड मी दॅट आय वॉज अ क्लेव्हर बॉय. माझे शिक्षक मला म्हणाले की तू हुशार होतास. म्हणजे मी ज्यावेळेस लहान विद्यार्थी असेल त्यावेळेसची त्या ठिकाणची फॅक्ट मी रिपीट सांगतो आहे. ओके पा माय टीचर टोल्ड मी दॅट आय वॉज अ क्लेव्हर बॉय. ओके आता आपण एक्झाम कडे वळूया.
ओके. बघा, फेब्रुवारी 2017चा क्वेश्चन आहे. आता तुम्हाला सगळ्या फॅक्ट जवळपास लक्षात आलेल्या असतील. सूचना सगळ्यात महत्वाच्या केअरफुली वाचायच्या आहेत, त्या समजल्या पण पाहिजेत. कंप्लीट द सेंटेन्स युजिंग द करेक्ट कंजंक्शन टू फॉर्म सेंटेन्स ऑफ इनडायरेक्ट स्पीच. कंप्लीट करायचंय फक्त आपल्याला सेंटेन्स. काय करायचंय? करेक्ट कंजंक्शन वापरायचंय. ओके. मग करेक्ट कंजंक्शन वापरायचंय म्हणजे मला इथे काय करायचंय नेमकं? ऑप्शन दिलेले आहे टू, दॅट, इफ आणि व्हाय. डोळ्यासमोर लगेच आलं पाहिजे क्लिअर. मला टू केव्हा वापरायचा असतो? इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये. दॅट केव्हा वापरायचा असतो? असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये. इफ केव्हा वापरायचा असतो? व्हर्बल क्वेश्चन मध्ये. आणि व्हाय केव्हा वापरायचा असतो? WH क्वेश्चन मध्ये. 4 त्या ठिकाणी तुमच्या फॅक्ट लक्षात आलेल्या आहेत. मग सर आता इथं तर क्वेश्चन दिसत नाही, काही नाही दिसत, मग कशावरून ठरवायचं आपण? टू येईल का दॅट येईल का इफ येईल का व्हाय येईल? सिंपल थिंग ध्यानात ठेवा, हे इनडायरेक्ट सेंटेन्स आहे, डायरेक्ट नाहीये. इनडायरेक्ट मध्ये आलेला आहे कारण स्पीकर ऑलरेडी बोलून गेलाय. काय बोललाय? सेड. लिस्नर नाहीये, लक्षात ठेवा. म्हणून आणि इथे काय आलेलं आहे? लगेच हे आलेलं आहे. म्हणून ध्यानात ठेवा, या ठिकाणी आपल्याला काय घ्यावं लागणार आहे? दॅट. म्हणजे डॉन्ट गिव्हट सेड दॅट ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ हिज एनिमी. म्हणजे 2017च्या क्वेश्चन पेपर मध्ये असे पण येतात, पूर्ण सेंटेन्स त्या ठिकाणी नाही, तर तुम्हाला हे पण आलं पाहिजे. हा स्पीकर आहे, हा रिपोर्टिंग आहे, याच्यावरती पण काही क्वेश्चन येतात. म्हणून हे जे कनेक्टर आहे हे आपल्याला कशावरून ठरवावं? ज्यावेळेस इनडायरेक्ट सेंटेन्स आला असेल त्यावेळेस रिपोर्टिंग वर्ब जे चेंज करून आलेलं आहे त्याच्यावरून ठेवणार. इथं जर आस्क्ड असतं, डॉन किप्झट आस्क्ड आलं असतं, तर आपल्याला इथं काय घ्यावं लागलं असता? इफ घ्यावा लागला असता किंवा व्हाय घ्यावा लागला असता. ओके, क्लिअर? नेक्स्ट वन. हा फेब्रुवारी 2019चा क्वेश्चन आहे. फेब्रुवारी 2019 ला पण काय विचारलं होतं? कंप्लीट द सेंटेन्स युजिंग करेक्ट अल्टरनेटिव्ह. सुनील आस्क व्हॉट कॅन वी डू. सुनील आस्क व्हॉट कॅन वी डू. आणि आन्सर आपल्याला दिलेलं पण आहे बघा, अर्ध करून काय दिलंय? सुनील आस्क व्हॉट. कारण हा WH क्वेश्चन आहे म्हणून कनेक्टिव्ह काय दिलं? व्हॉट केलेला दिलेला आहे. मग राहिलेलं माझं सेंटेन्स कोणतं राहिलं रे? कॅन वी डू. मग कॅन वी डू च काय चेंज होईल? मी तुम्हाला आयडिया दिली होती, फक्त हे हेल्पिंग वर्ब कुठे टाकायचं? तर सब्जेक्ट नंतर टाकायचं. काय झालं वाक्य माझं? वी कॅन डू. आता त्याला बदल करायचा आपल्याला. वी कोणासाठी आला? सुनील साठी आलाय. मग सुनील बरोबर त्याचे फ्रेंड असतील म्हणून त्याने काय म्हटलं? वी. मग वीचं काय करावं लागेल आपल्याला? दे. बघा बरं, दे कोणत्या कोणत्यात आलाय? इथे आलाय, इथे आलाय. मग माझे हे दोन ऑप्शन काय झाले? कॅन्सल. जास्त वेळ घालायचा नाही, लक्षात ठेवा याच्यामध्ये, कारण आपल्याला पुढे बुद्धिमत्तेला पण जास्त वेळ लागणार आहे. जेवढा जमेल तेवढा त्या ठिकाणी वेळ वाचवायचा आहे आपल्याला. आता मला या दोनचाच विचार करायचा आहे. मी उईचं दे घेतलं आणि एक सिंपल थिंग आहे, इथं काय आलंय पहा? कॅन आलंय. मग कॅनचं काय करतो आपण? कुड. पहा बरं इथं काय आहे? कॅनचं कॅनच राहिलाय आणि इथं काय आलाय? कुड आलाय. म्हणजेच मला हे सेंटेन्स पण माझं काय झालं? रॉंग. माझं राईट सेंटेन्स कोणतं आलं मग? सेकंड नंबर. सिंपल थिंग आहे. म्हणजे आपल्याला ह्या ट्रिक्स नुसार गेलं तर वेळ पण खूप वाचतो. फक्त बेस जे नॉलेज आहे ते बेस नॉलेज चांगलं करून ठेवायचं, जेणेकरून आपल्याला फास्ट पुढे जाता येतं. ओके. बघा थर्ड वन. कंप्लीट द सेंटेन्स युजिंग करेक्ट अल्टरनेटिव्ह. काय आलंय? द टीचर सेड दॅट द अर्थ डॅश डॅश राउंड द सन. फेब्रुवारी 2021 चा क्वेश्चन आहे बा. आणि पर्याय दिलेले आहेत, ऑप्शन दिलेले आहेत. गो, त्यानंतर आलेला आहे हॅड गॉन, गोज आणि विल गो. आता रूल नुसार गेलं तर आपलं वाक्य थोडस चुकणार आहे. कसं? द टीचर स्पीकर झाला, सेड सेड तसंच तसं घेतलाय. असर्टिव्ह सेंटेन्स आहे म्हणून दॅट न जोडलंय. इथे अर्थ सब्जेक्ट आलाय नवीन. पण या ठिकाणी मला गो वापरायचा का हॅड गॉन वापरायचा का गोज वापरायचा का विल गो वापरायचा?
तर लक्षात ठेवा, ज्या फॅक्ट्स असतात, फॅक्ट म्हणजे युनिव्हर्सल ट्रूथ असतात, त्रिकालाबाधित सत्य असतात, त्या काळात कोणताच बदल होत नसतो. म्हणून अर्थ, पृथ्वी पाठीमागेही त्या ठिकाणी स्वतःभोवती रोटेट करत होती, आताही रोटेट करते आणि भविष्यामध्ये करणार आहे. जसा सन जो असतो पूर्वेकडून उगतो पश्चिमेला मावळतो, असं कधी चेंज झालंय का? दक्षिणेकडून उगवलाय आणि उत्तरेला मावळलाय? नेव्हर. किंवा पाणी जे आहे 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन मिळून तयार होतंय आणि अमेरिकेत गेल्यानंतर ते वेगळ्या पद्धतीने तयार होतंय? नेव्हर. हे जे फॅक्ट्स असतात, ह्या फॅक्ट्स आपल्याला त्या ठिकाणी त्रिकालाबाधित युनिव्हर्सल ट्रूथ असतात, त्याचा टेन्स चेंज करायचा नसतो. म्हणून त्या ठिकाणी आपला बघा, विल गो फ्युचर झाला, हॅड गॉन पास्ट परफेक्ट झाला, आणि हा थर्ड पर्सन आहे पहा इथे, द अर्थ. तुम्हाला माहितीये थर्ड पर्सन मध्ये जेव्हा बेस वर्ब येतं तेव्हा त्याला काय लावावं लागतो आपल्याला? यस किंवा यस. म्हणून माझं या ठिकाणी उत्तर काय होईल? गोज. ओके. नेक्स्ट आलेलं आहे बघा, नंबर 4 काय आहे? चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर इनडायरेक्ट स्पीच ऑफ फॉलोइंग सेंटेन्स. द माऊस शाउटेड लेट मी गो. पहा, द माऊस शाउटेड लेट मी गो. आता काय करायचंय आपल्याला? या 4 ऑप्शन मधला कोणता ऑप्शन बरोबर येणार आहे? पहा, द माऊस, आय शाउटेड, कॅन्सल. द माऊस शाउटेड, पहा इथं आलं, म्हणजे माझे 3 ऑप्शन राहिले, एक लगेच करेक्ट झालं, कट झालं. शाउटेड 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 बरोबर आहे. इथं वाक्य कशाने जोडले बघा? दॅट न. कारण माझं वाक्य कोणत्या प्रकारचं आहे? कशा प्रकारचं आहे? लेट मी गो, म्हणजे थोडक्यात आज्ञार्थी वाक्य आहे. ओके. त्यामुळं दॅट टू लेट गो कॅन्सल झालं. त्यानंतर द माऊस शाउटेड टू लेट हिम गो, बघा वाक्य आज्ञार्थी असल्यामुळे कशाने जोडलं? टू न. आणि इथं कशाने जोडलंय? दॅट न. हे दॅटने जोडलंय, हे दॅटने जोडलंय, 2 दॅटने जोडल्यामुळे हे दोन्ही कॅन्सल. इथं स्पीकर बदलल्यामुळे हे कॅन्सल. माझं आन्सर काय राहिलं? ऑटोमॅटिक बरोबर राहते. तरी आपण परत पाहून पहा, द माऊस शाउटेड, वाक्य कशाने जोडलं मी? टू न. या ठिकाणी वर्ब लेट, आणि मी कोणासाठी आलता? तर माऊस साठी आला होता. मी साठी त्या ठिकाणी हिम केलाय आणि इथे गो. ओके. एसे रायटिंग मध्ये पुरुषवाचक सर्वनाम वापरले जातात, म्हणून तिथे हिम किंवा हे आलेलं आहे. नाही तर तुम्ही म्हणता सर मग सांगितलं होतं तुम्ही प्राण्यांसाठी काय वापरतात? इट वापरतात, आणि तिथे तर तुम्ही हिम वापरताय. ओके. तेवढा बदल लक्षात ठेवा, कारण स्टोरी असल्यामुळे त्यांना मनुष्य समजलं जातं आणि पुरुषवाचक सर्वनाम दिले जातात. नंबर 5 डायरेक्ट स्पीच आहे. सरला कॉमा कम हिअर विथ युअर कॉपी बुक्स सेड स्मिता. ओके. आता इथे काय दिलेलं आहे आपल्याला? एक सेंटेन्स हे दिलेलं आहे. कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? तर मला लगेच लक्षात आलं पाहिजे, सरला कॉमा दिलाय आणि कम हिअर विथ म्हटलंय, कम न सुरू झालं म्हणजे मला काय झालं? हा इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स झालेला आहे, बरोबर. मग मला खाली जे ऑप्शन दिलेलं आहे इनडायरेक्ट स्पीच मध्ये, स्मिता सजेस्टेड टू सरला, बघा लिस्नर घेतला इथं. आता इथं काय करायचंय? वाक्य काय वापरता येईल ते पाहायचंय. इम्पॅरेटिव्ह असल्यामुळे मला टू न सुरू करायचंय. बघा इथं आहे का टू? कॅन्सल. इथं आहे का टू? कॅन्सल. आता राहिलं काय? 2. बघा इथं टू आहे, इथे टू आहे. टू कम, येस राईट, हे दोन्ही बरोबर आहेत. आता राहिलं काय पुढे विषय? युअर आणि हर. आता इनडायरेक्ट मध्ये युअर येतो का लिस्नर आहे? नाही, म्हणून काय येतो? हर. म्हणजे माझं ऑप्शन नंबर काय झालं? 3 बरोबर आलं. समजतंय? कारण या ठिकाणी सरलाला विचारलेलं आहे, सरला आपल्यासाठी कोण झाली? थर्ड पर्सन झाली, म्हणून त्या ठिकाणी हर वापरलेला आहे. ओके. त्यानंतर पुढे आहे कम्प्लीट द फॉलोइंग इनडायरेक्ट स्पीच. काय वाक्य आहे? तेजस डू नॉट इमॅजिन हॉरिबल थिंग्स सेड अंकल. तेजस डू नॉट इमॅजिन हॉरिबल थिंग्स सेड अंकल. आता मला सांगा यामध्ये कोणत्या प्रकारचं वाक्य आलं? पुन्हा बघा, तेजसच्या पुढे कॉमा आलाय आणि पुढे वाक्य आलंय डू नॉट इमॅजिन हॉरिबल थिंग्स, म्हणजे पुन्हा इम्पेरेटिव्हच आहे पण नकारार्थी आलेला आहे, बरोबर. मग मला आन्सर मध्ये काय दिलंय बघा? अंकल ऍडवाइस तेजस. बघा स्पीकर लिस्नर जो आहे तो लगेच इथे आलेला आहे. मग आता मला वाक्य जोडायचंय इथे. हे जे वाक्य जोडायचंय, तर या वाक्यामध्ये डू नॉट वापरायचा आहे का नॉट टू वापरायचा आहे का डिड नॉट वापरायचा आहे का टू नॉट वापरायचा आहे? म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आपण वाक्य कशाने कनेक्ट करतो? टू न.
पण या ठिकाणी आपल्याला हे वाक्य कशाने सुरू झालंय? डू नॉट न झालंय, बरोबर. म्हणून आपल्याला टू न वापरता नॉट टू वापरायचा आहे. काळात बदल होतच नाही, टू नंतर वर्ब आलं पाहिजे, नॉट येतच नाही, आणि इथे तर डू नॉट वापरूच शकत नाहीत कारण हेल्पिंग वर्ब तिथे घेताच येत नाही. मग राहिलं काय माझं इथं? द अंकल ऍडवाइस तेजस नॉट टू इमॅजिन हॉरिबल थिंग्स. ओके, अशा पद्धतीने ट्रिक्स वापरायच्या आणि जास्तीत जास्त त्या ठिकाणी जो काही वेळ आहे तो आपल्याला वापरायचा आहे. ओके, आपण सेकंड सेंटेन्स घेऊया. काय सेंटेन्स आहे? टीचर सेड कॅरी दिस बुक्स अँड कीप इन माय ड्रॉवर. पुन्हा त्याच पद्धतीचं आलंय बघा. टीचर सेड कॅरी दिस बुक्स म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आलेला आहे. एम राईट? बरोबर. आता पहा इथे मग आपल्याला काय करायला लावलंय त्याचं? इनडायरेक्ट 4 ऑप्शन दिलेले आहेत. मग टीचर सेड त्याचा ऑर्डर 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 म्हणजे माझं 4ही त्या ठिकाणी बघा हे बरोबर आहेत. इथपर्यंत तर काहीच चेंज नाहीये, 4ही वाक्य सारखेच आहेत. त्यानंतर मला वाक्य कशाने जोडायचंय? टू न जोडावं लागणार आहे. आज्ञार्थी वाक्य आहे. इथे टू आहे, इथे टू आहे, इथे टू आहे, इथे दॅट आहे. माझं हे वाक्य काय झालं? कॅन्सल झालं, बरोबर. हे 4 नंबरचं वाक्य जे आहे 4 नंबरचं जे सेंटेन्स आहे ते 4 नंबरचं सेंटेन्स त्या ठिकाणी कॅन्सल झालेलं आहे. पहा इथं दॅट आलेला आहे. राहिलं काय हे पुढचे? कॅरी टू दीज. काय आलं इथं? दीज. मला या दीजचं काय करावं लागतं? दोज करावं लागतं. पहा इथं त्यांनी दीजचं दीज ठेवलंय. माझं हे सेंटेन्स पण चुकलं, हे पण चुकलं. राहिले 2च फक्त. दोज बुक्स अँड टू कीप देम इन. आता इथं काय आलेलं आहे बघा? माय ड्रॉवर आलेलं आहे, बरोबर. माय कोणासाठी वापरला होता? टीचर साठी. मग तो चेंज होणार आहे. काय झालं इथं? हिज, आणि इथं काय झाला? माय जसंच तसं ठेवल्यामुळे हा कॅन्सल झाला. काय माझं सेंटेन्स राहिलं बरोबर? मग टीचर ऑर्डर टू कॅरी दोज बुक्स अँड टू कीप देम इन हिज ड्रॉवर्स. म्हणजे अशा पद्धतीने चेंजेस आहे, गडबडायचं नाही. खूप मोठं दिले, लांब लांब वाक्य दिलेले आहेत, वाचायला खूप वेळ जातोय. आपल्या ज्या ट्रिक्स आहेत त्या थोड्याशा फॉलो करायच्या आणि त्या पद्धतीने जायचं. फक्त वाक्य वरच्या कोणत्या प्रकारचं आहे आणि मला काय चेंजेस करायचा आहे या फॅक्ट आपण ध्यानात ठेवायच्या आहेत. ओके, नेक्स्ट मूव. नंबर 8. काय नंबर 8चं वाक्य? तर त्या ठिकाणी विच कंजक्शन डू यू यूज टू मेक इनडायरेक्ट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. काय सेंटेन्स आहे? व्हॉट हॅव यू डिसाइडेड? दे आस्क डॅडी. ओके, आता तुम्हाला किती सिंपल दिलंय बघा. इथं कोणत्या प्रकारचं वाक्य दिलेलं आहे? क्वेश्चन. आणि आम्हाला काय वापरायला सांगितलंय? कोणत्या प्रकारचं वाक्यात कंजक्शन वापरणार तुम्ही? आपण पहिल्यांदाच पाहिलंय दॅट कोणत्यामध्ये वापरतो आपण? असर्टिव्ह मध्ये. व्हॉट कधी वापरतो आपण? WH वर्ड म्हणजेच इंटरागेटिव्ह मध्ये, बरोबर. आज कधी वापरतो? ते आज तर कनेक्टिव्ह नाहीच आहे, त्याच्यामुळे हे तर रॉंग झालं. त्यानंतर इफ केव्हा वापरतो? व्हर्बल क्वेश्चन असताना, बरोबर. मग मला दिलेला क्वेश्चन कोणता आहे? WH चा आहे. मग माझं कंजंक्शन त्या ठिकाणी कोणतं असणार आहे? व्हॉट असणार आहे. ओके, येते लक्षात? अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला फॉलो करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स आहे बघा, डायरेक्ट स्पीचचं दिलेलं आहे. कृष्णा सेड वेर इज अनिता. वेर इज अनिता. आणि इनडायरेक्ट स्पीच आपल्याला ते करायचं आहे. तर त्याच्यात कृष्णा डॅश डॅश वेअर अनिता वॉज कंप्लीट बाय चुझिंग राईट अल्टरनेटिव्ह. पहिलं ऑप्शन आहे सेड, दुसरं आहे एक्सक्लेम, तिसरं आहे इन्क्वायर्ड आणि चौथं आहे ऑर्डर. ओके, आता आपल्याला पाहायचं इथे सेड. माझं तर ऑलरेडी क्वेश्चन आहे, मग सेड त्या ठिकाणी मला वापरता येईल का? मी असर्टिव्ह मध्ये सेड घेतो. सेड ऐवजी सेडच जेव्हा राहतो असर्टिव्ह मध्ये. एक्सक्लेम केव्हा घेतो मी? एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये, म्हणजे हे पण होणार नाही. त्यानंतर पुढचा कोणता आहे? इन्क्वायर्ड. आस्क किंवा एन्क्वायर्ड आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं पहा. प्रश्न जेव्हा असेल त्यावेळेस आस्क वापरा,
किंवा एन्क्वायर्ड म्हणजे ते राहील. आणि ऑर्डर जे आहे हे ऑर्डर कशामध्ये घेतो आपण? इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, आज्ञार्थी वाक्यामध्ये. माझं राईट आन्सर काय असेल? एन्क्वायर्ड. काय आन्सर झालं माझं? कृष्णा एन्क्वायर्ड वेअर अनिता वॉज. ओके, नेक्स्ट वन. टेल मी ग्रेट एटलास सेड हर्क्युलस. या वाक्यामध्ये स्पीकर कोण आहे बघा? हर्क्युलस आहे. आणि लिस्नर कोण आहे? ॲटलास आहे. दोन कॅरेक्टर या ठिकाणी दिलेले आहेत. वाक्य काय म्हटलंय? टेल मी. म्हणजे कोणत्या प्रकारचं झालं? आज्ञार्थी प्रकारचं वाक्य झालं. बघा 4 ऑप्शन आहेत. पहिल्या 4ही ऑप्शनला आपल्याला त्या ठिकाणी पाठवून पाहायचंय कोणतं बरोबर असेल. आज्ञार्थी तर आहेच आहे. पहा इथं हर्क्युलस आहे, हर्क्युलस आहे, हर्क्युलस आहे, हर्क्युलस आहे. इथे सेड, सेड जशाच तसा ठेवलाय. इथे सेड तशाच तसा ठेवलाय. म्हणजे त्या ठिकाणी हे दोन्ही वाक्य काय होतील? इथे दॅटने जोडले पहा, हा कॅन्सल होईल. बरोबर. त्याच्यानंतर इथे दॅट न जोडलेला आहे, हा कॅन्सल होईल. 2 वाक्य चुकले, राहिले फक्त आपल्याकडे समोर 2च वाक्य. मग इथं सेड टू टेल हिम ग्रेट ॲट लास्ट. आणि पहा ग्रेट ॲट लास्ट हा लिस्नर आहे, त्याला कुठे टाकून दिलंय? लास्टला. आणि सेड इथं वापरलाय आपण असर्टिव्ह मध्ये वापरतो ना. आपण काय पाहतोय? इम्पेरेटिव्ह सेंटेन्स पाहतोय. म्हणून इथे सेड पण नाही. म्हणून या ठिकाणी हे सेंटेन्स रॉंग झालं. मग माझं राईट सेंटेन्स कोणतं राहील? हर्क्युलस रिक्वेस्टेड ॲट लास्ट टू टेल हिम. म्हणजे सांगायचं काय या ठिकाणी? सगळ्यात महत्वाचं आपल्याला जे सेंटेन्स दिलेलं आहे त्या 4ही मध्ये डिफरन्स थोडा थोडा लाईटली काय असतो? तर एखादं कंजंक्शन वेगळं दिलेलं असेल, रिपोर्टिंग वर्ब वेगळं दिलेलं असेल, कधी कधी लिस्नर त्या ठिकाणी पुढे टाकलेला असेल. ओके, अशा पद्धतीचा त्या ठिकाणी बदल दिलेला असतो आणि त्या ट्रिक्स आपल्याला फॉलो करायच्या असतात. ओके ओके, फिनिश झालेले आहेत एक्झाम्पल आपले जे सरावासाठी वापरलेले आहेत. वेळही भरपूर झालेला आहे आणि थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो कारण थोडासा सुरू करायला आपल्याला 10-15 मिनिटं उशीर झालेला आहे. मला त्या ठिकाणी हा डायस प्रोव्हाइड करून दिलेला आहे मास्टर माइंड अकॅडमीचे सर्व मारुती शेळके सर. त्या ठिकाणी त्यांनी मला ही सुविधा दिलेली आहे आणि मी तुमच्यापर्यंत कनेक्ट होऊ शकलो त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. त्याचबरोबर झेडपी जे काही शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी, मान्य शिक्षणाधिकारी असतील किंवा विस्तार अधिकारी असतील, या सर्वांनी मला त्या ठिकाणी तुम्हाला शिकवण्याची संधी दिली. मी तुम्हाला माझ्या बेस्ट नॉलेज प्रमाणे प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केला. हा टॉपिक तसा थोडासा जास्त वेळाचा आहे पण आपण तो 1-1.25 तासात कव्हर केलेला आहे. कारण तुम्ही पण